स्थळ आत बाहेर करू नकोच इथे जा मम्मीकडे थांब. दरवाजा पण उघडू नको. सर्वांना नमस्कार. वैद्य सर नमस्ते. नमस्कार नमस्कार. थोडा तुम्ही तुमचा डावा भाग थोडा कमी दिसतो, थोडं उजव्या बाजूला सरका थोडं मोबाईल. आता ठीक आहे. ठीक आहे, परंतु पाठीमागचा लाईट थोडा हे होतोय, थोडं चेहऱ्यावरती हे होतोय. हा ओके ठीक. विठ्ठल सर नमस्ते. नमस्कार. नारायण सर. नारायण सर लिव्ह झालेत. नाही ओके नाही नारायण आहे मी आहे. नारायण सर तुम्ही पोस्ट टाकून द्या की लाईव्ह सुरू झालेला आहे. हो हो. नमस्कार सर्वांना नमस्कार. मी विक्रम अडसूळ. आजचा आपला शिक्षण संवाद पुष्प 17वे. जवळजवळ आजचं सेशन जे आहे ते मला वाटतं 27 मिनिटांनी उशिरा सुरू होत आहे, कारण तांत्रिक अडचणीला आपण काहीही करू शकत नाही आणि झूमच्या सर्व्हरला अडचणी असल्यामुळे आजच्या ज्या काही झूमच्या सर्व मीटिंग्स किंवा सेमिनार किंवा जे काही होते ते सगळं लेट चाललेलं आहे. तरीही देर से आहे दुरुस्त आहे. आता आपला आजचा शिक्षण संवाद पुष्प 17वे. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजेच कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM आणि निशंक भारत परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं मागील 1 मे पासून आपण सलग शिक्षण संवाद हे पुष्प सुरू केलेलं आहे आणि आजचा व 17वं पुष्प जे आहे हे 17वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समोर आलेले आहेत महाराष्ट्रातील तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके साहित्यिक, कवी, त्याचबरोबर विविध चित्रपटासाठी लेखन करणारे असे दासू वैद्य सर. सर आपलं स्वागत. नमस्कार नमस्कार. आणि आजचे आपले निवेदक आहेत विठ्ठल पांडे सर, साहित्यिक, लेखक आणि आमचे सर्वांचे मित्र. मी विठ्ठल पांडे सरांना विनंती करतो की सर आपण आजच्या संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद विक्रम. ATM परिवाराच्या 17व्या संवाद पुष्पासाठी समकालीन मराठी साहित्यातील एक नामवंत, आघाडीचे, महत्वाचे आणि नव्या जाणीवांसह आपल्या कवितेतून सातत्याने व्यक्त होणारे सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम दासू वैद्य सरांचे आणि आपणा सर्वांचेच मी निवेदक या नात्याने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मराठी साहित्यातील जाणत्या रसिकांना दासू वैद्यांचा परिचय आहेच. विक्रम सरांनी काही प्रमाणात तो करूनही दिला आहे. 1987 पासून विविध नियतकालिकात सर सातत्याने लेखन करत आहेत. सरांचे तुर्तास आणि तत्पूर्वी हे कविता संग्रह, आजूबाजूला आणि मेळा हे ललित लेख संग्रह आणि आपल्या दृष्टीनं महत्वाचं म्हणजे कवितेचा हा बाल कविता संग्रह आणि भुर हे बाल कुमार वाङ्मय प्रसिद्ध झालेला आहे. याखेरीज सरांनी काही चित्रपटांसाठीही मालिकांसाठीही गीत लेखन केलेलं आहे. सावरखेडे गाव सारख्या सुप्रसिद्ध चित्रपटाची आपण त्याची प्रचिती घेतलेली आहे. खरं म्हणजे एकूणच मराठी साहित्यावर सरांशी गप्पा मारायला मला नक्की आवडलं असतं, पण आजच्या आपल्या विषयाच्या आणि वेळेच्या अनुषंगाने मी सरांशी गप्पा मारणार आहे. आजचा आपला विषय जरी वाचता वाचता लिहिता लिहिता असा असला तरी, सर तुम्ही ऐकताय मला? हो एकदम व्यवस्थित व्यवस्थित. आजचा आपला विषय जरी वाचता वाचता लिहिता लिहिता असा असला तरी इथं आपण वाचन, गंमत आणि सर्जनशील लेखन अशा अर्थाने सरांशी बोलणार आहोत. म्हणजे स्ट्रॅटेजिक आणि अकॅडमिक वाचन लेखन असं इथं अपेक्षित नाही. ते आम्हा सर्व शिक्षकांना परिसंवाद, प्रशिक्षण आणि विविध शासकीय कार्यक्रमातून मिळतच असतं, परंतु आपण आज वाचन आणि लेखन हे क्रिएटिव्ह या अंगाने तुमच्याशी बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सर संवादाला सुरुवात करूयात. सर, वाचन ही जर एक प्रक्रिया मानली तर वाचनाची नेमकी सुरुवात होते कुठून आणि कशी? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. तुमची जी एक कृतिशील शिक्षक संघटना आहे महाराष्ट्राची, तिचं मला शॉर्ट फॉर्म फार आवडला. तो ATM असा आहे की ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र.
आणि एटीएम ही संकल्पना फार सगळ्यांनाच प्रिय असते, की एटीएम कोणाला नको असतं, कारण एटीएम आपल्याला पैसे देत असतं. पण पैशानेच सगळं काही चालत नाही, तर एक नीती विचार, मूल्य विचार हा पण जगण्यासाठी फार महत्वाचा असतो. आणि तो नीतीचा, मूल्याचा, विधायक विचार देणारं तुमचं एटीएम आहे. तुमचं एटीएम म्हणजे मूल्याचा विचार देणार आहे. त्या दृष्टीनं मला ते जास्त महत्वाचं वाटतं. दुसरा मला आनंद असा होतोय की मी आज शिक्षकांसमोर बोलतोय. मी पण स्वतः शिक्षक आहे, पण थोडा मी संकोचलेला याच्याकरता आहे की शिक्षकासमोर बोलताना फार जबाबदारीनं बोलावं लागतं. त्याचं कारण असं असतं की शिक्षक, जो एक शिक्षक ऐकत असेल, तो पुढे चालून हजार विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा असतो किंवा ज्ञानी करणारा असतो. त्यामुळे हे मोठी जबाबदारीची जोखीम आहे. आता मला तुमची एक सगळी ऍक्टिव्ह ग्रुप तुमचे दिसतोय. मला विक्रम अडसूळ सर दिसतायत किंवा पांडेंनी मला आता प्रश्न विचारला की वाचन ही प्रक्रिया कधी सुरू होते. तर आपण फार ढोबळ मानाने, मला असं वाटतं की वाचन म्हणल्याबरोबर आपल्या पुढे पुस्तक येतं फक्त. कारण आपण इतके टिपिकल विचार करतो वाचनाचा की हातात पुस्तक आल्याशिवाय वाचनच होऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण बाराखडी शिकतो आणि वाचायला लागतो, असा एक आपल्याकडे एक बरोबर एक शिरस्ता आहे. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की वाचन तिथून नाही सुरू होत. वाचन कुठून सुरू होतं? जसं आपल्याकडे म्हणतात मराठी कविता कुठून सुरू झाली, तर केशवसुतापासून सुरू झाली. पण असं नाही, मराठी कविता केशवसुतापासून नाही सुरू झाली. मराठी कविता नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांच्यापासून सुरू झाली. हे संत साहित्यामध्ये लिहिलेली कविताच होती. तसं वाचनाच्या बाबतीमध्ये पुस्तक हातात येण्याच्या आधी, आपण साक्षर होण्याच्या आधी सुद्धा आपलं वाचन सुरू होतं. म्हणजे उदाहरणार्थ, बाळ जेव्हा जन्मतं आणि 2-4 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर त्याला रंगज्ञान येतं असं म्हणतात. तुमच्या मानसशास्त्रामध्ये तुम्ही हे सगळं जास्त विस्ताराने शिकला असाल किंवा वाचलेलं असेल. पण बाळाला किंवा लहान मुलाला एक एक गोष्ट कळायला लागते. त्याला स्पर्श जाणीव होते, त्याला रंग जाणीव होते, त्याला आकाराची जाणीव होते, त्याला चवीची जाणीव होते. तिथून माझ्या मताने जगणे वाचन म्हणजे काय? तर वाचन म्हणजे आपल्याला एक ज्ञान होणं, आपल्याला त्याची माहिती होणं, त्याची संकल्पना कळणं काय आहे ते. तर हळूहळू काय होतं की आपण पहिल्यांदा त्या लहान मुलाला, एक मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला वाचनाच्या संदर्भात. वाचन काय असतं? तर लहान मुलं असतं आणि देवाच्या तिथे एक उदबत्ती पेटून ठेवलेली असते. ती लाल लाल टोकाची पेटलेली उदबत्तीचं जे लाल टोक असतं, त्या लहान रांगत्या मुलाला फार आकर्षित करतं, कारण ते लाल चमकत असतं. मग ते लहान मूल त्या उदबत्तीकडे जायला लागतं की आई त्याला अशी येते आणि पकडते आणि ती म्हणते, बेटा तिकडे जाऊ नये, ते हाय असं म्हणते. आणि लहान मुलाला पुन्हा पुन्हा सांगण्यात येतं की तिकडे जाऊ नये, ते हाय म्हणजे ते पळणार आहे. पण काय होतं, ते लहान मूल जे असतं त्याला सारखं सारखं असं वाटतं की हे हा म्हणजे काय, त्याला ते वाचायचंय, म्हणजे त्याला ते समजून घ्यायचंय. मग एक दिवस, ऐकू येतंय? अनुभूती घ्यायची त्याला. हा, त्याला ती अनुभूती घ्यायची. मग ते एके दिवशी आई वडिलांचं लक्ष नसताना हळूच त्या उदबत्ती जवळ जातं आणि त्या उदबत्तीला हात लावतं. उदबत्तीला हात लावल्याबरोबर स्वाभाविकपणे होतं काय, तर त्याला पोळलं की ते ओरडायला लागतं, रडायला लागतं. आई जवळ येते, त्याला उचलते. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी प्रसंग आला की ते मुलगा दुसऱ्याला मूल सांगतं की याला हात लावू नये, हे हाय. याला म्हणतात वाचन. वाचन म्हणजे अनुभूती घेणं, ती गोष्ट आपल्याला तिचा अनुभव घेणं. आणि इथून वाचनाची प्रक्रिया सुरू होते. हे ग्रंथिक वाचनाच्या आधी आपण खूप वाचन केलेलं असतं. पाऊस आपण आधी अनुभवलेला असतो, नंतर एरे एरे पावसा तुला देतो पैसा नंतर पुस्तकात सापडतो. गाय आधी आपण पाहिलेली असते आणि नंतर ती आपल्याला पुस्तकामध्ये दिसते. म्हणजे मुळामध्ये खूप संकल्पना, ज्या प्राथमिक संकल्पना असतात, गोष्टी असतात, ते आपण अनुभवलेले असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की वाचनाची प्रक्रिया माझ्या मताने इथून सुरू होते आणि ती जगताना सहजपणे होते. जगण्याच्या प्रक्रियेमध्ये ही वाचन प्रक्रिया सुरू होते. आणि मग शिकता शिकता आपण पहिलीला जातो, बालवाडीत जातो आणि तिथे मग आपण अ आ इ क ख ग घ असं शिकायला लागतो आणि मग ग्रांथिक वाचनाला सुरुवात होते. पण खरं वाचन इथे सुरू होतं असं मला वाटतं. हा, मग सर, जर ही आपली मांडणी गृहीत धरली आपण की निसर्गापासनं किंवा त्याच्या आजूबाजूच्या भोवतालापासून त्याच्या वाचनाची सुरुवात होते, ही मांडणी आपण क्षणभर गृहीत धरली, म्हणजे आहेच ती तशी, तर मग प्रत्येकाचं सांस्कृतिक भांडवल हे वेगळं असणार.
मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या परिवेशातून येत असतात. मग जी ग्रामीण भागातील मुलं आहे, दुर्गम आहे, आदिवासी वंचित भागातील मुलं आहे, ही मुलं वाचत वाचत जेव्हा शाळेपर्यंत येतात, पण ती वाचनाच्या पहिल्या पायरीवरच आम्हाला अडखळताना दिसतात. म्हणजे शहरी मुलांच्या तुलनेत वगैरे मी म्हणतोय. प्रत्येकाचं सांस्कृतिक भांडवल वेगळं असल्यामुळे मग हा घोटाळा नेमका कुठं होतो? तुम्ही म्हणता ते वाचन आणि रूढ अर्थाने वाचन, याच्यात गडबड घोटाळा नेमका कुठं होतो? अगदी बरोबर आहे. काय होतं की खेड्यातला मुलगा आल्यानंतर पहिलीच्या वर्गात अडखळतो, हे पण बरोबर आहे. त्याचं कारण आहे की त्यांनी ग्रामीण भागामध्ये ज्या गोष्टी काही पाहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, ज्या गोष्टीच्या भोवताला त्याची वाढ झालेली आहे, त्यापेक्षा विपरीत अशा सगळ्या गोष्टी त्याला पुस्तकात आणि इकडच्या वर्गात सापडतात. सगळ्यात पहिल्यांदा खेड्यातून आलेला मुलगा जो असतो तो घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं की मी कोणत्या विश्वात आलोय, मंगळावर आलोय का पृथ्वी सोडून? आणि या घाबरलेपणातून त्याच्यामध्ये एक ब्लॉक निर्माण होतो. आणि स्वाभाविकपणे मग शहरातल्या मुलाला कसं आहे, त्याच्या भोवताली तर त्याच्या पुस्तकात आहे. आता पुस्तकामध्ये अशा खूप गोष्टी आहेत की त्या गोष्टी, आता उदाहरणार्थ यज्ञाचं असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आहे. आता या मुलांनी शेकोटी पाहिलीये, यज्ञ कुठे पाहिलाय खेड्यातल्या मुलांनी? त्याला ते समजतच नाही, लक्षातच येत नाही की हे काय आहे. म्हणजे खूपच छोटं मी ढोबळ उदाहरण दिलं, पण अशा खूप गोष्टी आहे की एका वेगळ्या पर्यावरणात आल्यामुळं हा मुलगा जरा संकोचला जातो, घाबरतो, आणि त्याच्यामुळं नव्या पर्यावरणाशी जुळून घेण्याकरता त्याला वेळ लागतो. शहराच्या मुलाला ह्या वेळ लागत नसतो. आणि तुम्ही पर्यावरणाचा मुद्दा फार छान प्रश्न विचारताना सांगितला की हे अगदी बरोबर आहे, प्रत्येकाचं पर्यावरण वेगळं असतं. म्हणजे मी तुम्हाला साधं कवितेतलं उदाहरण देतो की मंगेश पाडगावकर काय म्हणतात की या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे, असं मंगेश पाडगावकरांनी लिहिलं. आता इथल्या पिंपळ पानावरती काय विश्व तरावे. आता हे असं का लिहिलं पाडगावकरांनी? तर पाडगावकर ज्या पर्यावरणातून आले, त्यांचा जन्म गाव हे वेंगुर्ला आहे कोकणामधलं, जिथे भरपूर पाऊस पडतो, भात पिकतो, मासे असतात, काजू येतात, बऱ्यापैकी चांगलं वातावरण आहे. मग काय होतं की तुम्हाला जगताना हे सगळं आश्वासक आणि आनंददायी दिसल्यामुळं जगण्यावर शतदा प्रेम करावं वाटणार. पण तुम्ही जेव्हा एखाद्या मराठवाड्यातल्या कवीची दुष्काळावरची कविता वाचता, तेव्हा तुमच्या लक्षात येते की अरे हे काय भयंकर आहे, असं कशामुळं जगणं? तर त्याचं कारण पुन्हा एकदा त्याचं जे दुष्काळाचं पर्यावरण आहे की पाणी नाही, 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही, दुबार पेरणी करावी लागते, पाऊस बेपत्ता होतो, या पर्यावरणातून आलेला माणूस शतदा प्रेम करावे जगण्यावर असं म्हणणार नाही. तो या जगण्याच्या नावानं, निसर्गाच्या नावानं, या सगळ्या सरकारच्या नावानं तो विद्रोह करणार, ओरडणार. तर हे म्हणजे झोपडपट्टीतून आलेले ढासाळ असंच म्हणणार की रक्तात पेटलेल्या अगणी सूर्यांनो, आता या शहरांना आगी लावत चला. ठीक आहे सर. मग मला असं म्हणायचं की जर प्रत्येकाचं सांस्कृतिक भांडवल वेगळं असेल, पर्यावरण वेगळं असेल, तर मग आपल्याला जाणीवपूर्वक वाचनानुभव द्यावे लागणार विद्यार्थ्यांना. मग त्यासाठी सकस पूरक साहित्य कसं निवडावं आणि तुमच्या नजरेतून त्याचे निकष कोणते असावेत वाचनाचे अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांना? अगदी बरोबर आहे. काय होतं, मग आपण शिक्षण देतो म्हणजे काय, तर जाणीवपूर्वक त्याला काहीतरी एक त्याच्यावर आपल्याला संस्कार करायचा आहे. आता ही जाणीवपूर्वक गोष्ट फार महत्वाची आहे. आता उदाहरणार्थ आपण व्यायाम करतो म्हणजे काय करतो, तर शरीराची हालचाल करतो. पण व्यायाम करताना शरीराची केलेली हालचाल ही जाणीवपूर्वक असते, शिस्तबद्ध असते, एका नियमात असते. आता कामगार जेव्हा काम करतो तेव्हा सुद्धा त्याच्या शरीराची हालचालच होते, पण त्याला आपण कष्ट म्हणतो, त्याला आपण मेहनत म्हणतो, त्याला आपण व्यायाम म्हणत नाही. तसंच इथे आहे की हे वाचन, बाकीचं जे वाचन आहे ते वाचन सुरू आहे, त्याच्यातून जरी पिंड घडत असला तरी त्याला औपचारिक शिक्षणाची गरज असते. जसं भाषेची गंमत आहे की मराठीच भाषा आहे, पण मराठी भाषा तुम्ही विदर्भात गेली तर वेगळी आहे. की काय करून राहिले, जेवून राहिले का बाप्पा, मला सांगून राहिला का पोट्ट्या, भैताड, असं तुम्हाला विदर्भात सापडेल. तुम्ही मराठवाड्यात आलात तर मराठवाड्यात सुद्धा लातूरकडे गेलात तर काय करू लालाव, जेवू लालाव काय, बसलाव काय, पुन्हा वेगळं सापडेल. तुम्ही नांदेड करून गेलात तर यायलो, जायलो, करायलो, परभणीकडे अजून वेगळं यायलंय, जायलंय, असं काहीतरी सापडेल. तुम्ही कोकणात गेलात तर मराठी भाषा वेगळी आहे. पण या सगळ्या वेगवेगळ्या बोली भाषा पद्धती आहेत बोलण्याच्या, तर प्रमाण भाषेत त्याला आणावं लागेल. म्हणून प्रमाण भाषा का निर्माण झाली,
तर मला जर मराठीमध्ये, मराठी साहित्यात, मराठी भाषेत जर पुस्तकं तयार करायची असतील, कुठल्या विषयाचे असू देत, तर मला एक प्रमाण भाषा निवडावी लागेल. तसं मला एकदा शिक्षणासाठी औपचारिक शिक्षण द्यावं लागेल. आणि औपचारिक शिक्षण देताना मला असं वाटतं, तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की ते कशा प्रकारचं असावं वाचनाचं किंवा त्या शिक्षणाचा भाग, तर मला असं वाटतं की फक्त आपल्याला आता आजच्या काळात असं वाटतं की मला खूप माहिती मिळाली की मी ज्ञानी झालो. माझ्या घरी कम्प्युटर आहे, माझ्यापाशी मोबाईल आहे, माझ्यापाशी नेटचा मोठा पॅक आहे, म्हणजे मी ज्ञानी आहे. मला वाटतं हे सगळं इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे. नॉलेज आणि माहिती याच्यामध्ये फरक असतो. आणि नॉलेजच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो की आपल्याला विद्यार्थ्याला क्रिएटिव्ह करता आलं पाहिजे, ज्याला सर्जनशील असा मराठी शब्द आहे. आणि सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर त्याला नवा विचार करणारा विद्यार्थी करता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मला असं म्हणायचं, नवा विचार याचा अर्थ सगळ्यांनी E=mc² असा आईन्स्टाईन सारखा शोध लावावा, यालाच नवा विचार म्हणत नाहीत. नवा विचार हा छोटा छोटा असतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला ग्रामीण भागातलं उदाहरण देतो की एकदा मी कोकणातून प्रवास करत होतो, गाडीमध्ये होतो, ड्रायव्हर गाडी चालवत होता, रात्रीचे 12-1 वाजले होते आणि रस्त्यावर आमची गाडी आणि समोर मला काहीतरी 4 दांडुके असे हवेमध्ये तरंगताना दिसले. मी कोकणातलं मराठी साहित्य बऱ्यापैकी वाचलेलं आहे, खानोलकरांचं, दळवींचं, पेंडसेंचं. त्या तिकडे भूत भूताटकी खूप आहे, देव देवस्की आहे. तर मी जरा थोडा घाबरलो होतो. मी भूत मानत नाही, सगळं जरी खरं असलं तरी मी घाबरलो. 1 वाजता समोर हवेमध्ये जर 4 दांडुके आपल्याला चमकताना दिसले तर आपण घाबरू नव्या गावामध्ये. पण जवळ गेल्यानंतर ड्रायव्हरने मी म्हणाला, सर आपण समोर बघू. तिथे आम्ही गेलो, पाहिलं तर काय होतं, समोरून एक बैलगाडी येत होती आणि त्या बैलगाडीला जे बैल जुंपलेले होते त्यांच्या शिंगांना रेडियम लावलेलं होतं. रेडियम लावल्यामुळे त्या 4 शिंग हवेमध्ये चमकत होते. आता हे रेडियम का लावलं, तर रेडियम याच्याकरता लावलं की कुठल्याही बैलगाडीला हेडलाईट नसतो आणि मग रात्रीच्या वेळेस जर बैलगाडी प्रवास करणार असेल तर तिला हेडलाईट नसेल तर समोरच्याला कसं कळणार की बैलगाडी येणार आहे. म्हणून मग त्या शेतकऱ्यांनी त्या बैलाच्या शिंगाला रेडियम लावले. तर मी याला क्रिएटिव्हिटी असं म्हणतो. तर माझं म्हणणं आहे, तुमच्यामध्ये अशा प्रकारची विद्यार्थ्यामध्ये जर क्रिएटिव्हिटी आपल्याला निर्माण करता आली, खरं तर या शोधाला कोणी आपण शोध म्हणत नाही, त्या शेतकऱ्याचा सत्कार करत नाही, पण आपण कुणीतरी एक पेपर जाऊन वाचतो शोध निबंध आणि आपला पेपरात फोटो येतो की वा वा यांनी फार चांगला शोध निबंध वाचला. पण माझ्या मताने ज्या शेतकऱ्याला हे सुचलं की अशा प्रकारे आपल्याला हेडलाईट नसताना शिंगांना रेडियम लावून चमकवता येणं, ही कल्पना क्रिएटिव्ह कल्पना आहे, ही सर्जनाची कल्पना आहे, ही नव्या विचाराची कल्पना आहे. असे नवा विचार करणारे विद्यार्थी निर्माण व्हावेत, असं आपण पूरक वाचन त्यांना दिलं पाहिजे असं मला वाटतं थोडक्यात. मग ते पूरक वाचन जे द्यायचंय ते निवडण्याचे निकष कोणते असावेत? आता आपल्याला ऐकणारे बहुतांशी लोक जे आहेत एटीएम परिवारातले, ते प्राथमिक आणि फार फार तर काही माध्यमिक पातळीपर्यंतचे शिक्षक आहेत. मग हे जे आपल्याला पूरक साहित्य निवडायचे त्याचे निकष ते कोणत्या कसोट्यांवर निवडावेत? त्याच्या कसोट्यामध्ये सगळ्यामध्ये त्या विद्यार्थ्यामध्ये जी एक उत्सुकता आहे जगण्याची किंवा भोवताला प्रतीची जी उत्सुकता आहे ती जागृत करणारं किंवा ती वाढवणारं उत्सुकता जगण्यामधली फार महत्वाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे असं का आहे, हे असं का आहे, ही उत्सुकता तुमच्यामधली जितकी जास्त असेल तितके तुम्ही जगण्याला जास्त चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जे निवडलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये कल्पकता असणं फार महत्वाचं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की कवितेतून सांगतो की भात खाल्ला पाहिजे असं. आता भात खाल्ला पाहिजे आरोग्याला चांगला आहे हे आपल्याला त्याला सांगायचंय. आता हे कसं नव्या पद्धतीने कसं सांगता येईल, हे कल्पक पद्धतीने कसं सांगता येईल, तर मी एक छोटीशी कविता लिहिली त्याच्याबद्दल की मी मुलीला समजून सांगत होतो की भात खाणं कसं महत्वाचं आहे. पण ते काय होतं, खूप भाषण केलं, खूप बोललं तर मुलाला आवडत नाही. पण मी माझ्या लक्षात आलं किती प्रकारचे भात आहेत आपल्याकडे आणि भात खाण्याची काय गंमत असू शकते. ते एक छोटी कविता आहे. आता ह्या कवितेतून काय केलं आपण, तर भात खावा, पोळी बरोबर भाकरी बरोबर भात मुलांनी खाल्ला पाहिजे एवढं आपल्याला त्याला सांगायचं. पण हे कल्पक पद्धतीने कसं सांगावं, कल्पना शक्ती ही फार महत्वाची, ज्याला इमॅजिनेशन पॉवर म्हणतात. आजच्या जगामध्ये तुम्ही सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे, तर ज्याच्यापाशी कोट्यावधी रुपये आहेत तो श्रीमंत नाही. ज्याच्यापाशी हजारो शेकडो कल्पना आहेत नवीन तो माणूस जगामध्ये श्रीमंत आहे. म्हणून तुम्ही कल्पक काहीतरी, त्याला कल्पना शक्तीला वाव मिळेल असं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तर तुम्ही भात खाण्याबद्दलची गोष्ट तुम्हाला सांगतो की भात खाऊ नावाची मी कविता लिहिली. काय ती कविता, छोटी कविता आहे.
जे खातील आमटी भात, जे खातील आमटी भात त्यांचे किडणार नाहीत दात. जे गंमत आहे याच्यामध्ये सांगायचंय आपल्याला, जे खातील आमटी भात त्यांचे किडणार नाहीत दात, जे खातील मसाले भात. किती भाताचे प्रकार आहेत आपल्याकडे. जे खातील मसाले भात त्यांना मिळतील सुट्ट्या 7, त्यांना मिळतील सुट्ट्या 7. जे खातील साखर भात, जे खातील साखर भात श्रीमंत होतील रातोरात. जे खातील साखर भात श्रीमंत होतील रातोरात. जे खातील वडा भात, हे वडा भात नावाचा विदर्भात प्रकार असतो आपल्याकडे. जे खातील वडा भात जादू करतील त्यांचे हात. मुलांना जादूची फार आवड असते. जे खातील वडा भात जादू करतील त्यांचे हात. जे खातील दूध भात, आपल्याकडचा पदार्थ आहे साधा ग्रामीण भागातला. जे खातील दूध भात गणित सोडवतील हातोहात, गणित सोडवतील हातोहात. जे खातील तूप भात, जे खातील तूप भात त्यांच्या डोक्यात पेटेल वात. जे खातील तूप भात त्यांच्या डोक्यात पेटेल वात. जे खातील पिठलं भात, जे खातील पिठलं भात त्यांच्या अंगावर येईल कात. संरक्षक असते कात. जे खातील पिठलं भात त्यांच्या अंगावर येईल कात. जे खातील कढी भात, जे खातील कढी भात ते करतील बडी बात, ते करतील बडी बात. आणि शेवटी फार महत्वाचं आहे बघा, की जे खातील मासे भात. काही कोकणाच्या भागामध्ये मासे भात खाणारे लोक आहेत. जे खातील मासे भात ते ओलांडतील समुद्र 7. जे खातील मासे भात ते ओलांडतील समुद्र 7, ते ओलांडतील समुद्र 7. आता अशी ही कविता आहे. आता या कवितेतनं काय की भाताची गंमत आहे, आपल्या भाताचे प्रकार आहेत आणि त्याला एक फनी अशी गंमत जोडलेली आहे. तर ही कल्पकता मुलामध्ये वाढली पाहिजे. आता कदाचित मी जर अशी कविता लिहिली, माझ्या नवं जे पुस्तक लहान मुलांचे 3 पुस्तक येतात, कविता संग्रह येत आहेत आता साधना प्रकाशनाच्या वतीने, त्याच्यामधली ही कविता आहे. तर मला वाटतं एखाद्या मुलाला असं वाटेल की पोळ्यांचे किती प्रकार आहेत, भाकरीचे किती प्रकार आहेत, पिठल्याचे प्रकार, ह्या प्रकाराहून त्याला पण काहीतरी सुचू शकतं. त्याला वाटू शकतं की अरे मला पण या जगण्यामध्ये या जेवणामधल्या एवढ्या एवढ्या गोष्टी माहिती आहेत, मग त्याच्यात मी गंमत करू शकतो. तर मला म्हणायचं की कल्पना शक्ती वाढवणारा असलं पाहिजे, त्याच्यामध्ये उत्सुकता वाढवणारे असले पाहिजे. आणि हे तर अध्यारूत आहे, हे तर अपेक्षित आहे की त्याच्यामध्ये मानवी मूल्य असलं पाहिजे, सामाजिक भान असलं पाहिजे, हे तर आपल्याकडे अपेक्षित आहे. पण जेव्हा मी असं म्हणतो की सर्जनशीलता वाढवायची आहे, तर सर्जनशीलतेचा सरळ सरळ संबंध कल्पना शक्तीशी असते. तू कवी म्हणजे काय असतो, सायंटिस्ट म्हणजे काय असतो, तर तो एक कल्पना करतो की वरतून एक फळ जमिनीवर खाली पडतं, खालीच का पडतं, वर का जात नाही, तर त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती नावाची गोष्ट आहे. ते फळ खाली का पडतं ही कल्पना त्याच्या डोक्यात घुसणं, त्याच्यातून त्याचा विचार सुरू होणं. तर ही कल्पकता वाढवायसाठी आपल्या लेखनात, साहित्यातून किंवा अभ्यासक्रमातून तसे प्रयत्न होणं आवश्यक आहे. मग ठीक आहे. तर मग मी थोडी आमची कामाचीच गोष्ट करतो की बऱ्याचदा आमच्या शिक्षक समूहांमध्ये अशा पोस्ट पडत असतात की आम्हाला वाचनीय साहित्य, वाचनीय पुस्तकं मिळावीत. मी आता तुम्हालाच असं विचारतो की विविध बोली, भाषा, प्रदेश यांचं प्रतिबिंब उमटलेलं सध्याच्या साहित्य प्रवाहातील काही नियतकालिक, मासिक किंवा प्रकाशनं आम्हाला सुचवा, म्हणजे खास करून लहान मुलांसाठी. ही थोडी आमच्या कामाची गोष्ट निश्चित होईल. जास्ती ढोबळ मानाने आपल्याला काय सुचवता येतील का, पुस्तकं, नियतकालिक, प्रकाशनं? मला काय म्हणायचं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट लहान मुलांच्या बद्दल तुम्ही जे म्हणताय, तर मी जसं म्हणालो की लहान मुलांबद्दल जेव्हा लेखन केलं जातं ते फार जबाबदारीनं करायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. एक माझ्याकडे निवृत्त झालेले शिक्षक प्राध्यापक होते. ते माझ्याकडे आले एकदा, 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ते म्हणाले, सर मी आता निवृत्त झालोय, आता औरंगाबादमध्ये स्थायिक झालोय, घर वगैरे घेतलंय. म्हणलं वा, चांगलं झालं सर. पण म्हणे आता मला एक काहीतरी लिहायची इच्छा आहे. म्हणलं लिहा की, लिहिलं पाहिजे आपण. तर म्हणे आता ठीक आहे, मी निवृत्त झालो, रिकामा वेळ आहे, मी आता लहान मुलांसाठी काहीतरी लिहितो. तर मला हे वाक्य फार खटकलं. म्हणजे रिकामा वेळ आहे म्हणून लहान मुलांसाठी लिहायचं, हे मला बिलकुल मान्य नाही. लहान मुलांसाठी तुम्हाला वेळ काढून लिहावं लागेल.
लहान मुलांसाठी अत्यंत जबाबदारीने लिहावं लागेल. मी माफ करा मला, पण मी सांगतो तुम्हाला की आजच्या काळात सुद्धा लहान मुलांसाठी जे लिहिलं जातं ते काय लिहिलं जातं की हत्तीनं हॉटेल काढलं, माकड चहा प्यायला आला. हे 1960च्या काळात विंदा करंदीकरांनी जेव्हा लिहिलं तेव्हा ते नाविन्यपूर्ण आणि वेगळं होतं. आताची मुलं तुम्ही साधी समजू नका, ही सगळं नेटवर्क पाहणारी मुलं आहेत. फॅन्टसी त्यांनी किती पाहिली तुमच्या लक्षात आलं की तो टॉम अँड जेरीच्या वर अजून ते सगळं गेलंय. आणि किती फॅन्टसी असावी. आपण लहान मुलांना जेव्हा सांगत असतो जास्त कार्टून बघू नको असं म्हणताना 10 मिनिटं आपण उभे राहून कार्टून पाहत असतो. ते जे आकर्षित करणारी गोष्ट आहे. म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती इतकी पुढे गेली. आणि तुम्ही अजून एक पुस्तक काढता की हत्तीने हॉटेल काढलं, माकड चहा प्यायला आला. मुलं याच्या खूप वरती गेलेली आहेत. मुलांचा ऍक्सिस मोठा आहे. आता आपलं दृश्य असं होतं की थोडे आपल्याला तांत्रिक अडचणी आल्या तेव्हा अडसूळ सरांचा मुलगा तिकडे होता आणि माझ्या बाजूने माझी मुलगी होती आम्हाला मदत करायला. हे आजचं चित्र आहे. आता हे मुलं जेव्हा आम्हाला अशा प्रकारे मदत करतात तेव्हा त्या मुलांना आपण काय दिलं पाहिजे, कशा प्रकारचं लेखन केलं पाहिजे. म्हणून सांगता येईल खूप, पण नव्या पद्धतीनं चांगलं बालसाहित्य लिहिल्या जाते. सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या शिक्षक मित्रांना प्राथमिक विभागात शिकवणाऱ्या की कुठले मासिकं लहान मुलांसाठी निघतात हे माहीत असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही त्याचे 100% वर्गणीदार असाल नसाल तर व्हा. 70-80 रुपये ही काय वर्गणी नाही आपल्यासाठी. आपण चहा पाण्याचा खर्च करतो. किशोर नावाचं जे महाराष्ट्र शासनाचं मासिक आहे ते आपण जरूर दर महिन्याला वाचलं पाहिजे, मुलांना वाचून दाखवलं पाहिजे. त्या किशोर बहुतांशी शाळांमध्ये ते येतच येत असणार 100%. त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर पासवर्ड नावाचं एक मासिक आहे, वयम नावाचं एक मासिक आहे. तर हे असे 2-4 जे मासिक आहे की बालसाधना साधना सुद्धा, बालकुमार साधना नावाचं दर दिवाळी अंक काढतो आणि त्याचा 5 लाख खप असतो. 5-6 लाख मुलं ते विकत घेतात. 10 रुपयाला काहीतरी असतं. तर मला म्हणायचं ह्याच्यातून नव्या प्रकारचं बालसाहित्य लिहिलं जातं, नव्या जगाला सामोरे जाणारं बालसाहित्य लिहिलं जातं. सध्याची बाल मानसिकता लक्षात घेऊन बालसाहित्य लिहिलं गेलं पाहिजे. लिहिताना लेखक खूप नव्याने लिहितायत, लिहिणारे लेखक खूप आहेत, पण मला जर नावं सांगायची असतील तर फार बोटावर मोजण्या एवढे आहेत. की माझं म्हणणं आहे की मराठीमध्ये तुम्हाला बालकविता जर वाचायच्या असतील तर तुम्ही विंदा करंदीकरांच्या बालकविता वाचल्याच पाहिजे. मराठीमध्ये एवढी उत्तम बालकविता दुसरं कोणी लिहिली असं मला वाटत नाही. मंगेश पाडगावकर असतील, वसंत बापट असतील, शांताबाई शेळके असतील, अनंत भावे असतील, अशी जी महत्वाची नाव आहे की या लोकांनी जी बालकविता लिहिली आहे ती महत्वाची बालकविता, वेगळी बालकविता आहे. खूप लिहिणारी नावं अशी खूप घेता येईल. आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा सुभाष वशेकर आहेत, सुरेश सावंत आहेत, अशी बरीच नावं घेता येतील आपल्याला. पण असं जरी असलं तरी हे जे महत्वाचे लोक आधी आपण वाचले पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे आधी शिक्षकांनी वाचले पाहिजे. मुळात विंदा करंदीकर आधी शिक्षकांनी वाचला की त्याला कळेल की फॅन्टसी काय असते, विनोद काय असतो. एक विनोद पण मुलांना फार आवडत असतो. फजिती होणं हे फार आवडत असतं की केळाच्या सालीवरून एक माणूस पडला, मुलांना फिदी फिदी हसू येतात. आता तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात, तुम्हाला ते फार अनुभवाला येतं. मला तो खरं तर माझं दुर्दैव आहे, मी मोठ्या मुलांना शिकवतो, पण मला हे नक्की माहिती आहे की तुम्ही ज्या मुलांना शिकवता ते जास्त अवघड आहे याची मला जाणीव आहे. मी खूप थोडा अभ्यास केला तर अजून 60 मिनिटाचं तिकडे व्याख्यान देऊ शकतो, पण इकडे मात्र असं आहे की तुम्ही पणाला लागता. इथे नुसता अभ्यास करून त्यांना शिकवता येत नाही. ते शिक्षकाजवळ शहाणी, ज्याला विजडम असतं ते महत्वाचं आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याला प्रत्येकाला वेगळं ट्रीट करावं लागतं. आता हे शिक्षकामध्ये वाढण्याकरता की पहिल्यांदा त्याला वर्गातला प्रत्येक मुलाचा वेगळेपण जर लक्षात आलं तर तो शिक्षक यशस्वी होतो. त्याच्याकरता शिक्षकाचं वाचन चांगलं असणं गरजेचं. आणि मला वाटतं की नुसतं शिक्षकाला वाचून जमणार नाही, शिक्षकाला चित्राबद्दल जाणीव असली पाहिजे. तो चित्रकार असला पाहिजे असं मी मुद्दाम म्हणणार नाही, जबरदस्तीने चित्रकार होता येत नसतं, पण त्याला चित्रांची, रंगांची, नृत्याची, नाट्याची, संगीताची, त्याला गाण्याची जाणीव असली पाहिजे. खरं तर शिक्षक हा इतका अष्टपैलू असतो आणि तो जितका अष्टपैलू असेल, तो जितका क्रिएटिव्ह असेल, त्याच्या वर्गातले विद्यार्थी तितके यशस्वी होण्याची शक्यता असते असं मला व्यक्तिशः वाटतं. हा सर, आपसुकच तुम्ही त्या मुद्द्यावर आला जिकडे मी तुम्हाला आणणार होतो, ती म्हणजे आजची समाज माध्यमं. अशी एक ओरड आपल्याला सार्वत्रिक दिसते की आजची समाज माध्यमं, ते व्हॉट्सअप, ट्विटर, काही असेल, फेसबुक, ही वाचनातील आडसर समजली जातात. तर आता आपल्याला ते समाज माध्यमांचं महत्व नाकारून चालणारच नाहीये. जसं आपण आता कोरोना सह जगणं म्हणायला लागलो,
तसं मला आता वाटतं की समाज माध्यमांसह जगणं हे आपण आता स्वीकारलेलंच आहे जवळजवळ. तर या समाज माध्यमांसह वाचन ही सांगड आपल्याला कशी घालता येईल? कारण बहुतांश पालकांची ओरड अशी असते की स्क्रीन टाइम मुलांचा वाढलाय, मुलं वाचत नाही. तर हे समाज माध्यमच एक साधन बनवून आपल्याला मुलांना कसं वळवता येईल वाचनाकडे? अगदी फारच ऐरणीवर आलेला प्रश्न आहे आणि घराघरातला प्रश्न आहे. तो फक्त आपल्या शिक्षकांचा नाही, प्रत्येक आई वडिलांचा प्रश्न आहे. आपण कितीही बोललो तरी त्या मुलांच्या हातात तो मोबाईल आहे, ते काहीतरी आयपॅड आहे किंवा ते टीव्ही समोर बसलेले आहेत, हे अगदी बरोबर आहे. पण लक्षात घ्या, आता तुम्ही बोलताना म्हणालात की करोना सोबत आपल्याला आता जगायला शिकलं पाहिजे. हे जागतिक पातळीवर मांडल्या जाते. भारतामध्ये नारायण मूर्ती जे इन्फोसिसचे आहेत त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की आता आपल्याला करोनाला भिवून चालणार नाही, करोनाला सोबत घेऊन जावं लागेल. तसंच हे जे सोशल मीडिया आहे किंवा ही जी माध्यमं आहेत, ही माध्यमं आता आपल्याला बंद करता येणार नाहीत. म्हणजे असं मी म्हणालो नाही माझ्या घरात मी टीव्हीच बंद करील, मोबाईल कसा बंद करता येईल? तुम्ही बघितलं की मोबाईल आपल्याला किती एक श्वास 5 मिनिटं थांबू शकू, पण मोबाईल नाही थांबू शकत आपण. अशी आपली एक सगळं जगणं त्याच्यावर अवलंबून झालंय. मग आता काय करता येईल आपल्याला, की या सगळ्या माध्यमात त्याला कसं आणता येईल, या माध्यमातून वाचनाचा प्रसार कसा करता येईल, तो करता येऊ शकतो. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की आपल्याकडे बघा, उदाहरणार्थ काही सिरियल किंवा सिनेमे आले. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे बाजीराव मस्तानी नावाचा एक सिनेमा आला हिंदीमध्ये. सिनेमा आल्याबरोबर झालं काय माहितीये तुम्हाला? तो सिनेमा खूप चालला, आपण सगळ्यांनी पाहिला, अमुक तमुक तो बाजीराव कोण फार शूर होता वगैरे. आपल्याला सिनेमा बघितल्यावर कळालं बरं का. त्याचं कारण त्याचं वाचन काय फार करण्याचे कष्ट आपण घेतलेले नव्हते. पण झालं असं की प्रकाशकाचं मी एक मुलाखत वाचत होतो, त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे बाजीराववर लिहिलेली कादंबरी होती ती धुळखात पडलेली होती, पण हा सिनेमा आल्याबरोबर त्या कादंबरीचा प्रचंड खप वाढला, आम्हाला नवीन त्याच्या आवृत्ती छापाव्या लागल्या. हे कशातून झालं? नास इनामदारांचं पुस्तक परत एकदा प्रकाश झोतात आलं. प्रकाश झोतात आलं, त्यांना त्याच्या आवृत्त्या काढाव्या लागल्या. असं खूप बाबतीत झालं. ते रानडेवर काहीतरी एक सिरियल होती, त्याच्यावर त्या रमाबाई रानडेवरचं पुस्तक पुन्हा छापल्या गेलं. कितीतरी अशी उदाहरणं देता येतील तुम्हाला आपल्याकडे, की ते आल्यानंतर मग पुन्हा एकदा आता संभाजी महाराजांवरची सिरियल आली, ती खूप चांगली सिरियल चालली, लोकांना आवडली, की संभाजी महाराजाबद्दल आपल्याला एक नवीन, म्हणजे ते खरं तर ते शूर आहेत, त्यांनी खूप महत्वाचं काम केलंय. पण त्या सिरियल मधून स्क्रीन जेव्हा आम्हाला सांगतो, स्क्रीन कसा असतो मी तुम्हाला सांगू का? स्क्रीन हा हुकुमशहा सारखा असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे धर्मग्रंथ असतात, हुकुमशहा असतो, ते सांगतात असं करा, जास्त बोलायचं नाही, हे म्हणजे हे असंच करायचं. स्क्रीन सुद्धा हेच करत असतो. तो सांगतो आम्हाला लक्स साबण वापरा, मग आपण सगळे लक्स साबण वापरायला लागतो. तसं स्क्रीन सांगतो बघा हा नायक फार मोठा आहे, म्हणजे सिरियल दाखवतात आपल्याला. मग आपल्याला वाटतं की नाही खरंच संभाजीराजे मोठे आहेत, आणि मग काय होतं की संभाजीराजेच्या वाचनाकडे आपण वळण्याची शक्यता असते. हा एक फार चांगला अनुभव आहे की त्याच्यातून आपण वाचनाकडे लोकांना वळवू शकतो, असा एक नवीन आपल्याला अनुभव आलेला आहे. म्हणून मुलांना कसं वळवता येईल, तर मुलांना कवितेकडे वळवायचे, लहान मुलांच्या किंवा कुठल्या कवितेकडे वळवायचे, तर तुम्ही कवितेवरचे कार्यक्रम घेऊ शकता का? त्यांना स्क्रीनवरूनच पुढे तिकडे न्यावं लागेल, कारण ते व्हाया स्क्रीन जातं सगळं, असं आपल्या नवीन लक्षात आलं. स्क्रीनवर पाहिलं की आपल्याला ती गोष्ट मोठी वाटते. मग याचा उपयोग करून आपण, स्क्रीनचा उपयोग करून आपल्या धड्यांचे काही नाट्य रूपांतर करू शकतो का? आपण कवितांचे सादरीकरण करू शकतो का? जेणेकरून मुलांसमोर जर आपण स्क्रीनवर कुसुमाग्रजांच्या कविता जर कुसुमाग्रज म्हणताना दाखवल्या किंवा करंदीकर म्हणताना दाखवल्या, तर काय होईल की मुलांना लक्षात येईल, अरे ही कविता नावाची गोष्ट आहे, आणि त्याच्यातून काही मुलं कवितेकडे वळण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा भूक वाढते तेव्हा ते बरोबर पुस्तकाला हात लावतात. आता काय झालंय, आपल्याकडे सवय अशी झाली की स्क्रीनवर आयतं रेडीमेड बघायचं, विचार फार करायचा नाही. पुस्तक वाचनात आणि स्क्रीन पाहण्यात फरक मुख्य हा असतो. पुस्तक वाचताना आपल्यातली कल्पना शक्ती जास्त काम करत असते आणि ती वाढत असते. कारण पुस्तक वाचताना लेखकाने लिहिलेलं असतं की बनगरवाडीमध्ये एक शिक्षक, आपला नवीन लागलेला शिक्षक रुजू होण्याकरता गावला निघाला होता, त्याच्या डोक्यावर माशा घोंघो करत होत्या, अशा माडगुळकरांनी लिहिलं. मग मी एवढं पुस्तकात वाचल्यानंतर काय होतं, मला माझी मी कल्पना करतो की एक शिक्षक नवीन म्हणजे एक पोरगा सोरगा शिक्षक असेल, डीएड झालेला, बीएड झालेला, मग तो निघाला असेल, त्याने टोपी घातली होती, म्हणजे कसा दिसत असेल, ही कल्पना शक्ती. पण जेव्हा मी बनगरवाडी सिनेमा पाहतो तेव्हा दिग्दर्शकांनी सरळ शिक्षकच जाताना दाखवलेला असतो, आपल्याला कल्पना करायची गरज नसते, शिक्षक जसा दाखवला तसा आपण बघत जातो. म्हणून कल्पना शक्ती वाढवण्याकरता आपल्याला स्क्रीनचा उपयोग करता येऊ शकतो, किंवा ग्रंथ वाचनाकडे मुलांना वळवण्याकरता सुद्धा स्क्रीनचा उपयोग करता येऊ शकतो.
सर मग मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की कवी दासो वैद्य येतात त्यावेळी मला त्यांच्याशी एकूण मराठी साहित्यावर बोलायला आवडेल, पण आपला आज विषय 3 अँगल आपण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या अनुषंगाने चर्चा मी पुन्हा आपल्या मूळ ट्रॅककडे आणतो. अ, मला असं म्हणायचं सर की मुलं शाळेत अनेक प्रकारे अभिव्यक्त होत असतात. निबंध लेखन असेल, वक्तृत्व असेल, अनुभव कथन, संवाद वगैरे. पण नेमके काव्यगुण कसे हेरायचे? म्हणजे अमुक मुलातली काव्य प्रेरणाच प्रबळ आहे इतर अभिव्यक्तींपेक्षा, हे कसं लक्षात येईल? हो, अगदी बरोबर आहे. पण मुळामध्ये काय होतं, माझं म्हणणं असं आहे, की त्याला आपण पटकन कवी किंवा कथाकार किंवा चित्रकार असं करण्याची गडबड करू नये. मुळामध्ये त्याच्यात आपण पहिल्या पायरीवर हे हेरलं पाहिजे, की त्याचं माइंड सेटअप किंवा त्याची विचार करण्याची पद्धती ही क्रिएटिव्ह आहे का? काही मुलं मुळातच क्रिएटिव्ह विचार करतात. त्यांच्या बोलण्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते. म्हणजे साधं साधं बोलताना सुद्धा ते इतकं छान. आणि काय होतं, आपण जसे जसे मोठे होत जातो ना, तशी आपली संवेदनशीलता कमी होते का काय होतं माहिती नाही, पण क्रिएटिव्हिटी कमी होते. काही जणच कवी का राहतात? त्याचं कारण ते स्वतःची क्रिएटिव्हिटी जपून ठेवतात म्हणून कवी राहतात. खरं पाहिलं तर सगळे लहान मुलं बघा, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, भाषा शिकण्यातल्या प्रक्रियेमधलं आहे. प्रत्येक लहान मूल, नीट लक्ष द्या, आपल्या घरातलं, तुम्ही ते शिक्षक आहात, बाहेरचे बघू शकता, की प्रत्येक लहान मूल हे स्वतंत्र पद्धतीनं बोबडं बोलत असतं. प्रत्येक लहान. म्हणजे मला भीती वाटते, मला भीती वाटते, पण दुसरा मुलगा बोलताना भीतीला भीभीच म्हणेल असं नाही, तो अजून भीतीला वेगळा शब्द वापरेल. हे जे स्वतंत्रपणे बोबडं बोलणं आहे ना, म्हणजे त्याला जसं जमेल तसं तो शब्द पकडण्याचा प्रयत्न करतो. ही फार लहान मुलामधली जी एक क्रिएटिव्हिटी आहे, कल्पकता आहे, ती आधी शोधली पाहिजे. ती कशी असते? कवी करायची त्याला गडबड करू नये असं मला वाटतं. कारण प्रत्येक जण क्रिएटिव्ह माणूस कवीच होईल असं नाही, तो चित्रकार होऊ शकतो. आपल्याकडे काय होतं, आई वडील सुद्धा मुलाला विचारतात, तुला इंजिनियर व्हायचं का? आता थोडं कमी झालंय, पण अजून तेच, डॉक्टर व्हायचं का? जास्तीत जास्त तुला कलेक्टर व्हायचं का? एकतरी आई वडील मुलाला असं विचारतो का, की तुला संगीतकार व्हायचं का? तुला नाटककार व्हायचं का? तुला एक विचारवंत व्हायचं का? ते अजून आपल्यामध्ये रुजलंच नाहीये. आणि मुलांची कल्पनाशक्ती कशी ओळखायची, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. मी एकदा कोल्हापूर मधला तो अनुभव आहे. तो अनुभव असा आहे की ती मुलं सगळी जमलेली आणि त्या मुलामध्ये सगळे चांगल्या शाळेतून निवडलेली मुलं, आणि त्यांना चित्र काढायला जेव्हा सांगण्यात आलं, तेव्हा त्याच्यापैकी ते म्हणाले, कोणत्या विषयावर चित्र काढावं आम्ही? तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आई या विषयावर चित्र काढा. आणि मग सगळ्यांनी चित्र काढलं आई या विषयावर. आणि एका मुलाचं चित्र जेव्हा पाहिलं, तेव्हा असं लक्षात आलं की मुलगी होती ती, त्या मुलीने जे चित्र काढलंय, तर गडबडीमध्ये तिने त्या आईला स्वतःच्या चित्रामधल्या कानच काढले नाही. ते शिक्षक म्हणाले की अरे असं बरोबर नाही, तू कान कस काय नाही काढले? गडबड नाही करायची, तुझ्या आईला कान आहेत ना. तर ती मुलगी जी म्हणाली ती बघा काय म्हणाली, कल्पनाशक्ती आणि समजून घ्यायचं कसं मुलाला, आपल्यापेक्षा मुलं कशी ग्रेट असू शकतात कधी कधी. तर त्या शिक्षकाने विचारलं कान असून का नाही काढले? तर मुलीचं उत्तर असं होतं की गुरुजी सर, मी माझ्या आईच्या चित्रात आईला मुद्दाम कान काढले नाहीत, कारण माझी आई माझं काही ऐकूनच घेत नाही, म्हणून तिला कानच काढले नाही. मला सांगा, एवढ्या उच्च दर्जाचा सांस्कृतिक पद्धतीने केलेला जगातला निषेध कोणचाही असू शकत नाही. सर तुमचं हे ऐकून आता आमच्या त्या बऱ्याचशा शिक्षक बांधवांनी स्वतःचेच कान चाचपले असतील. म्हणजे मला इथं सोय नाहीये समोरासमोर चाचपायची. नाही, आम्ही बऱ्याचदा कान खात असतो म्हणून. आपला सगळ्यांचा सर अनुभव आहे, मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आपण पालक म्हणून शर्मिंदे होतो की आपण मुलांचं ऐकूनच घेत नाही. आणि हे सांगण्याकरता त्या मुलीने जी कल्पनाशक्ती तिची बघा, की एका चित्रामध्ये आईला कान न काढणं, ही किती मोठी असं जर एखादा मुलगा दिसला तर त्याला आपण कवी करण्याची गडबड करू नये, तो काहीतरी नक्की होणार आहे. त्याच्यापाशी विचार आहे. एकदा मी एका चित्रकले स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो, मला वाटतं कुठली सकाळची वगैरे होती. आणि गेल्यानंतर जालन्याचीच काहीतरी गोष्ट आहे, तिकडे मी गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बक्षीस द्यायचंय, पण असं असतं आमच्याकडे 10 चित्र आम्ही निवडतो आणि त्या 10 चित्रातून शेवटचे तुम्हाला आवडतील ते 3 चित्र काढा आणि त्यांना आपल्याला बक्षीस द्यायचं. पाहुण्यांच्या हस्ताने तुम्ही 3 निवडा चित्र. मी 10 चित्र पाहिले, मला आवडले नाहीत. मला असं लक्षात आलं की हे छोट्या गावातले मुलं आहेत आणि नक्कीच तालुका लेवलची स्पर्धा आहे, म्हणजे याचा अर्थ अजून चांगले चित्र असतील. मग मी त्यांना म्हणलं हे 10 चित्र चांगले आहेत, खरं तर मी आगाऊपणा करू नये, तुम्ही मला संयोजक म्हणून पाहुणा म्हणून बोलवलं, बक्षीस द्यावं, मोकळं व्हावं, पण मला जरा थोडं अन्याय केल्यासारखं वाटतं. मला बाकीची जर पहिल्या फेरीत निवडलेले काही चित्र दाखवा. तर ते म्हणाले ठीक आहे सर, दाखवतो, बघा तुम्ही. मग तुम्हाला वेळ आहे का? मला बिलकुल वेळ आहे मला. आणि मग मी काय केलं की ते
चित्र बघितले आणि विषय काय होता तर विमान असा विषय होता. आणि खूप मुलांनी काय काढलं होतं की एअर इंडियाचं विमान, एक तो महाराजा आहे, ते विमानतळ आहे, असं विमान उभा आहे वगैरे, अशी चित्र काढले होते, रंगवले होते सुंदर. पण मी एक चित्र त्याच्यातलं निवडलं. ते चित्र कसं होतं तर एक ढग काढले होते त्या कागदावर आणि त्या ढगामध्ये फक्त एक प्लस सारखं चिन्ह, क्रॉस सारखं चिन्ह काढलं होतं, फक्त एवढंच काढलं होतं. मी म्हणलं माझ्या मताने जर मला स्वातंत्र्य असेल, माझं ऐकणार असाल तर या चित्रकला स्पर्धेतलं पहिलं बक्षीस या मुलाला द्यायला पाहिजे. त्यांना विचित्र वाटलं की नुसते ढग काढलेत आणि फक्त एक क्रॉस काढलाय असं त्या ढगामध्ये घुसलेला, ह्याला कसं काय द्यायचं. मग मी त्यांना सांगितलं आणि भाषणात पण सांगितलं की शेवटी चित्र काढणाऱ्या मुलामधली कल्पना शक्ती ही वास्तवाला धरून किती आहे. तालुक्या लेवलची मुलं यांनी विमान कितीदा बघितलंय, यांनी चित्रात बघितलंय, टीव्हीत बघितलं असेल, पण हा जो मुलगा आहे आपल्या अनुभवाशी अत्यंत प्रामाणिक आहे. कारण तालुका लेवलला विमान जे दिसतं ते ढगामध्ये एक असे काहीतरी क्रॉस चालला एवढं दिसत असतं. मग त्याला मी ते बक्षीस द्यायला लावलं. तर मुळामध्ये हे जे ओळखणं आहे ना, ही मुलामधली जी गंमत आहे. एका मुलाला चित्र काढलं होतं, तो एक अनुभव आहे दुसरीकडचा, की त्याने चित्र, असं मुंबईचा मुलगा होता, त्याने चित्र काय काढलं की हत्ती आभाळात. सर एक 20 मिनिटाची वेळेची मर्यादा आहे. मी तुम्हाला थोडं हे करतो की समजा ठीक आहे तुम्ही म्हणतात आपण पर्टिक्युलर कवितेबद्दल बोलूया की एखाद्या मुलातली काव्य प्रेरणा आपल्या लक्षात आली तर अशा मुलांसाठी सध्या मराठी साहित्य व्यवहारामध्ये कोणतं वाङ्मयीन व्यासपीठ आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे माझ्या एखाद्या मुलाकडे कविता आहे, मी त्याला काही एक संस्करण करून माझ्या हातात ती आहे, तर त्याला व्यासपीठ मी कोणतं उपलब्ध करून देऊ शकतो, शाळेचा हस्तलिखित वगैरे वगळता? नाही, त्याला आता चांगलं व्यासपीठ असं आहे की किशोर मासिक तुमच्याकडे येतं असं म्हणता. तुम्ही जर नीट वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. किशोरचे मागचे 4-5 पानं हे मुलांच्या लेखनासाठी सोडलेले असतात आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचं साहित्य छापलं जातं. मग आपल्या एखाद्या विद्यार्थ्याची कविता लिहिली तर तुम्ही शिक्षक म्हणून ती त्याच्याकडे, किशोरकडे पाठवायला पाहिजे आणि ती जर तिथे छापून आली तर तुमच्या शाळेच्या नावासह जेव्हा छापून येईल तेव्हा ती मोठी. सर, किशोर जीवन शिक्षण हे आमच्या रुटीनचे विषय आहेत. बाल साहित्य चळवळीचे असे काही प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक बाल साहित्यिक म्हणून मी मुळामध्ये बाल साहित्याबद्दल खूप मोठी चळवळ आपल्याकडे होत नाही. ती आपल्याला उभी करावी लागेल की बाल साहित्यासाठी खूप काहीतरी होतं, काही संमेलनं होतात, पण असं लेखनाच्या बाबतीमध्ये खूप काही होतं असं नाही. तर आता नवीन पद्धती वयम सारखं मासिक आहे, पासवर्ड सारखं आहे, किंवा हे जे लोक आहेत हे काही काही नवीन लेखन स्पर्धा घेतात. तर शिक्षकांनी लक्ष ठेवलं पाहिजे की विद्यार्थ्यांसाठी काही विशेषांक निघतात, त्या या विशेषांकामध्ये माझ्या विद्यार्थ्याचं कसं काय चित्र असू शकतं. किंवा आता ते खाली डोकं वर पाय नावाचं झी टीव्हीचं काहीतरी निर्माण झालेलं आहे. तर या सगळ्यामध्ये आपला विद्यार्थी कसा आपल्याला तिथे नेता येईल हे त्या मुलांना माहीत असणं शक्य नाही. पण शिक्षक जर सावध राहिले, त्यांची ते लक्ष ठेवून राहिले तर बघता येईल की आपल्या मुलाचं साहित्य चित्र तिथे कसं जाईल. आणि असं गेल्यानंतर काय होतं, एखाद्या खाली डोकं वर पायमध्ये जर चित्र छापून आलं, कविता छापून आली, तर त्या मुलाला जे प्रोत्साहन मिळतं ते प्रोत्साहन हे त्याला कायमचं काहीतरी वेगळं कामाला लावू शकतं चांगल्या अर्थाने. त्यामुळे अशा गोष्टीकडे, अशा उपक्रमाकडे शिक्षकाचं लक्ष असायला पाहिजे जे चालू आहेत ते, असं मला वाटतं. आणि हा सर, काही पालकही आपल्याला आता ऐकतायत, तर त्यांच्या दृष्टीने एक प्रश्न मी असा विचारतो की आम्ही बहुतांश ग्रामीण भागातले शिक्षक आहोत. अर्थात पालकही कवितेबद्दल फारसं सजग असण्याचं कारणच नाही, म्हणजे त्यांच्या जगण्याच्या प्राधान्यक्रमात कविता ग्रामीण भागाच्या तर नाहीच. मग अशा वेळी पालक मुलांच्या सर्जनशीलतेत कितपत पूरक भूमिका घेऊ शकतील आणि त्यासाठी पालकांचं काही प्रबोधन करता येईल का? फार मोठ्या पातळीवर मला नको आहे, पण किमान अमुक एखाद्या पालकाचा मुलगा काही काव्यगुण दिसत आहेत, अगदी शहरी सांगितलं तरी चालेल, पालक यात काय लक्ष घालू शकतो किंवा संयुक्तपणे पालक आणि शिक्षक? खरं तर काय होतं की शिक्षकाच्या सहवासात मुलगा 4-5 तास असतो, पण उरलेले 19-20 तास मूल हे आई वडिलांसोबत राहतं. आणि त्याही पेक्षा जेव्हा एखादं ते मूल किंवा मुलगी, जर मुलगा किंवा मुलगी आपली आहे तर त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात असतात. आपल्याला जर लक्षात आलं की या मुलाचा कल कुठे आहे, ह्या मुलाला चित्र काढावे वाटतात, या मुलाला खेळावं वाटतं, तर हे सगळ्यात जास्त पालक जाणू शकतात. आणि प्रत्येक मूल आपलं काय चाललंय की यांच्या मुलांनी कसं केलं बघ, तू तसं केलं पाहिजे, पण तसं करण्याकरता आपलं मूल जन्मलेलं नाही. आपलं मूल हे स्वतंत्र आहे, त्याच्या डोक्यामध्ये स्वतंत्र आहे. आता माझ्या मुलीला मी क्लासला पालक म्हणून मी बोलतोय, आता शिक्षक म्हणून नाही बोलत. माझ्या मुलीला गाण्याच्या क्लासला तर ती वर्षभर गाण्याच्या क्लासला गेली. मग मी तिला सोडवायला कधी जात होतो, आणत होतो. ते 1-2दा मी पाहिलं, मी खाली उभा होतो, वरती क्लास चालू होती, धिंगाणा करत होते वरती.
मग मी तिला खाली आल्यावर विचारलं की मी बरेचदा पाहतो आणि तू गाण्याच्या क्लासला जातेस आणि मला धिंगाण्याचा आवाज येतो, तुम्ही कसं काय गा असं धिंगाणा करता? तर तिचं वाक्य होतं, बाबा खरं सांगू का, मला गाणं आवडत नाही. मी म्हणलं तुला हे आधी का नाही सांगितलं तू गाणं आवडत नाही? आणि दुसऱ्या दिवशीपासून मी तो क्लास बंद केला. त्याचं कारण असं आहे की मला गाणं तिला शिकावं वाटणं ही गोष्ट मी लादता कामा नाही. पालकांनी सगळ्यात महत्वाचं, बरेचदा असं होतं पालक जेव्हा मुलांना, म्हणजे मी सुद्धा आलो त्याच्यामध्ये, आपण सगळे पालक आहोत, तर मुलांना जेव्हा झापत असतो की काय मार्क पडले तुला, तर थोडं मनातल्या मनात आपण आपल्या मार्क मेमो सुद्धा आठवले पाहिजे की आपण सुद्धा काय कमवलेलं होतं. चिवी जोशीची फार सुंदर गोष्ट आहे, तुमच्यापैकी काही जणांनी वाचली असेल किंवा अप्रतिम गोष्ट आहे. तो मुलाच्या हातात मार्क मेमो असतो, वडील ऑफिसमधून येतात आणि त्याला ते मार्क बघतात आणि झापायला लागतात, 35 मार्क, हे मार्क, 40 मार्क, काय तुझा दिवे लावले अमुक तमुक. आणि तो मुलगा ऐकत राहतो, आई ऐकत राहते, मुलं म्हणतात तुला वडील म्हणतात तुला ह्याच्याकरता शाळेत घातला का, खर्च केला का? तर मुलगा सगळं झाल्यावर मुलगा म्हणतो की बाबा ऐकून तर घ्या, हा मार्क मेमो माझा नाही, मी जुने कपाट उघडलं होतं त्याच्यामध्ये हा तुमचा मार्क मेमो मला सापडलेला आहे, आता काय बोलता? त्यामुळं थोडस जरा आपण हा विचार केला पाहिजे की ते एकदमच काहीतरी असं रोबो सारखं तयार होणार नाही, ते त्याच्या कलानी घेऊन त्याच्यातला कल बघितला पाहिजे आपण की काय करू शकतो. सगळे जर कवी करायला निघालो तर कवी असे होऊ शकत नाही. आजकालच्या काळामध्ये पैशाच्या जोरावर कविता संग्रह छापता येतील, पण चांगली कविता लिहिता येईल का? चांगली कविता लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे. चांगली कविता लिहिण्याकरता खूप तुम्हाला रियाज करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, भाषेमध्ये, अनुभवामध्ये. मराठी कवितेची परंपरा समजून घ्यावी लागते. मुळामध्ये आई वडिलांनी ज्ञानेश्वर तुकाराम वाचलेला पाहिजे. आपण मुलांना म्हणतो टीव्ही बघू नको, आणि आई वडील हे सांगत असताना टीव्ही समोरच बसलेले असतात. ते म्हणतात नाही 7ची सिरियल मी बघितल्याशिवाय जेवतच नाही. असं जेव्हा मुलं आवडतात तेव्हा मुलांना वाटतं ही मोठा आपल्या घरातला कुलाचार आहे की ही सिरियल पाहणं म्हणजे कुलधर्म कुलाचार आहे. कारण सिरियल पाहिल्याशिवाय आई वडील आपले जेवत नाहीत, त्यांच्यावर सिरियल दारूड तयार होतं. त्यामुळं पालकांनी खूप उपदेश करत बसल्यापेक्षा त्याचा कल बघितला पाहिजे आणि त्याच्या कलानी जर घेतलं तर होऊ शकतं. मला वाटतं माझी मुलगी गायक व्हावी, तर बिलकुल ती गायक होणार नाही, तिने होऊ नये. सचिन तेंडुलकर हे उत्तम जगप्रसिद्ध खेळाडू आहेत, पण त्यांनी त्याच्या मुलाला जगप्रसिद्ध बॅट्समन करू शकले नाहीत. हे उदाहरण आपल्या समोर आहे. आता थोडं शिक्षकांच्या भूमिकेबद्दल पण सर, कविता ही आपण किती उत्स्फूर्त अभिव्यक्ती मानली तरी मुलं सुरुवातीला यमक जुळून कविता करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे साहित्यिक भाषेत सांगायचं तर र ला ट वगैरे जोडून. काही भाषिक गमतीही असतात त्यांच्या, पण इथेच बहुतेक मुलांची कविता थांबते. मग कविता लेखनाची काही शास्त्रशुद्ध अंगे असतात का? माहिती हा प्रश्न थोडा बाळबोध होईल, पण थोडक्यात कविता लिहायला शिकवता येते का? हे कवी घडवता येतो का? नाही, मुळामध्ये काय होतं की आपल्या जेव्हा लक्षात येतं, आणि मुळामध्ये मी अशा मताचा आहे की आपली जी मुलं असतात त्या मुलांना आपण नृत्य करायला म्हणजे नृत्य शिकवलं पाहिजे. त्याला नृत्य येईल का, तो नर्तक होईल का जगप्रसिद्ध, हा मुद्दा नाही. मला असं वाटतं त्याच्यावर जर नृत्याचे संस्कार झाले तर त्याला नृत्य आलं नाही तर चालेल, पण निदान चालताना तो नीट चालेल. नृत्याचा संस्कार झाला तर त्याला गाणं शिकवायचा प्रयत्न करू आपण, आणि गाणं जर त्याला तो गायक झाला नाही तर चालेल, पण निदान बोलेल नीट, कारण त्याला स्वरांचं ज्ञान होईल, बोलांचं ज्ञान होईल, पेटीचं ज्ञान होईल, अवरोहाचं ज्ञान होईल. त्याला चित्र काढू द्या, त्याला गाणं. शेवटी काय असतं, स्वतःला शोधणं हा आत्मसाक्षात्कार फार महत्वाचा असतो. खूप जणांना वेळ लागतो की मी काय आहे हे शोधायला. 80व्या वर्षी ज्याला शोध लागतो की मी चांगला धावपटू होऊ शकतो, तेव्हा त्याचे गुडघे बदललेले असतात, तेव्हा तो शोध लागून फायदा नसतो. म्हणून तुम्ही ज्या वयाची गोष्ट करताय त्या वयात त्याला शोध लावायला आपण मदत केलं पाहिजे की तू काय होऊ शकतोस, तुझा कल कुठे आहे, तुला आवडतंय काय. आता खरं तर असं म्हणू शकत नाही तुला काय आवडतंय ते कर बेटा, असं पण म्हणू शकत नाहीत आपण. ही पालक नीती जी आहे ना ती इतकी वेगळी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेपेक्षा शहाणीव फार महत्वाची, ज्याला विजडम असं म्हणतात. हे विजडम पुस्तकातून शिकता येत नाही. शहाणीव हे अनुभवातून तुमच्यात निर्माण होतं. की एखाद्या मुलाला, आपल्या मुलगा आपलाच आणि मुलगी आपली आहे, मुलाला वेगळं ट्रीट करावं लागतं, मुलीला ट्रीट वेगळं करावं लागतं. त्यामुळे कवितेची जी काही अशी बाराखडी, गझल लिहिण्याची बाराखडी असू शकते, पण मुळामध्ये कवितेचं असं ट्रेनिंग देता येत नाही आपल्याला.
जर कोणाचा कविता लिहिण्याकडे कल असेल तर त्याला आपण सांगू शकतो की बाबा तू काय कर, सगळ्यात पहिली स्टेप तू असं कर की मराठी मधली चांगली कविता. उदाहरणार्थ आपल्याला हे लक्षात आलं नाही की आपल्याकडे म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तर आपण हे म्हणतो, पण आपल्याला हे लक्षातच आलं नाही की ही सुद्धा कविता आहे. मध्ययुगीन काळामध्ये संतांनी लिहिलेली ही कविता आहे. मौखिक परंपरेतील संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी, ही सुद्धा कविता आहे. अथर्व शीर्ष ही संस्कृत मध्ये लिहिलेली गणपतीवरची कविता आहे. जेव्हा आपल्याला कळेल आपल्या गावामध्ये जे काही मंगळाष्टक म्हणल्या जातात ही कविता आहे, पोवाडा म्हणल्या जातो ही कविता आहे, आपल्या दरवाजावर मसनजोगी जो गाणं म्हणतो किंवा गोंधळी येतो आम्ही आंबेचे गोंधळी करतो भक्तीचं आंघोळ ही कविता आहे. आपल्याकडे जे जे म्हणलं जातं, आरत्या म्हणल्या जातात ही कविता आहे. आपल्याकडे तमाशामध्ये जे गाणी म्हणले जातात, गणास वंदन करून आणि काय 12 गाव फिरू चला चला गवळण झाली सुरू, कविता आपल्या भोवती आपल्या फॉर्म मध्ये आहे. ती आधी त्याला दाखवली पाहिजे की असं नाही तू पुस्तकात गेलास म्हणून तुला कविता सापडली. भारतीय संस्कृती अशी आहे, जगताना प्रत्येक ठिकाणी कविता आणि संगीत आहे. माणूस प्रार्थना करताना भजन करताना राम 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 म्हणतो आणि माणूस मेल्यानंतर सुद्धा राम श्रीराम जय जय राम ते सुद्धा तिथे आहे. पण दोन्ही मधला स्वर कसा वेगळा आहे बघा, की भजनातला श्रीराम जयराम वेगळा आहे आणि माणूस मेल्यानंतर ज्याला पाठवताना अंत्ययात्रेतला श्रीराम जयराम वेगळा आहे. या स्वराची मूळ पेरणी भारतीय संस्कृतीत आहे. या सगळ्या गोष्टीची त्याला जाणीव देत गेलो तर आपल्याला त्याला असं सांगता येत नाही की कविता लिहायची तर पहिली स्टेप हे कर, आधी तू मग 1 कपभर दूध पी, मग व्यायाम कर, सूर्यनमस्कार बिलकुल नाही करता येत. तेवढं ते टेक्निकल नाहीये. पण मुळामध्ये ज्याचा कवितेकडे कल आहे, मुळामध्ये तू शब्द गोळा कर, मुळामध्ये आभाळाला किती शब्द आहेत, माठाला किती शब्द आहेत, किंवा मातीला किती शब्द आहेत, झाडाला किती शब्द आहेत, शब्द गोळा कर. त्या शब्दाची काय गंमत होती का? आपल्यामध्ये खूप भाषेमध्ये गमती येतात. आपल्या म्हणी किती छान आहेत बघा. आपल्याकडे गावाकडे जी गणानं घुंगरू हरवलं सारखं असेल, दिन दिन दवाळी गाय म्हशी ओवाळी, गाय म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा आई बाप कुणाचे लक्ष्मणाचे, ही कविता आहे. त्याला एकदा हे सांगितलं पाहिजे भोवताली या सगळ्या कविता, याच्यातून तुला आता आजच्या काळाची कविता लिहायची आहे. तर या जाणीवा त्याच्यामध्ये आपण निर्माण करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला गणितातल्या स्टेप्स सारख्या स्टेप्स सांगता येत नाही. त्याचं कारण असं असतं की प्रत्येक विचार करणारं जे मन असतं ते स्वतंत्र असतं. हा, म्हणजे मुळात कविता ही आबोध पातळीवरची गाडणारी कृती असल्यामुळे तुम्ही त्याला एका स्ट्रक्चर मध्ये आपण म्हणतो तसं बसवता येणार नाही. या बाबतीत तुम्ही फार लकी ठरला. पण आम्ही पालक आणि शिक्षक मुलांना कितपत अवकाश देतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मग मी असं वाचून आहे सर की तुम्हाला तो अवकाश निश्चित मिळाला की तुम्ही सायन्सचे विद्यार्थी होतात आणि आज तुम्ही शिकवता मराठी. मग तुम्हाला तो अवकाश कसा मिळाला आणि तुम्ही लेखनाकडे कसे वळालात? हे फारच महत्वाचं आहे की अवकाश मिळत नसतो, अवकाश मिळवावा लागतो. कुठलीही गोष्ट मिळत नसते, ती मिळवावी लागते. आणि ती मिळवण्याकरता तुम्हाला एक समोरच्या मध्ये विश्वास निर्माण करावा लागतो, नाही तर दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला विद्रोह करावा लागतो. तर माझ्या बाबतीत एक स्मूथ गोष्ट अशी झाली की मला विद्रोह करण्याची गरज पडली नाही. माझे भाऊ आणि वहिनी पशी मी शिकलो तर त्यांच्या लक्षात आलं की याच्या डोक्यात काहीतरी हे चालू आहे. मी सायन्स स्टुडंट होतो, मी BSc डेअरी सायन्स केलेला आहे, मी काय मायक्रोबायोलॉजीला होतो, काय कशाला वेगवेगळ्या कोर्सला होतो, सगळे सोडत शेवटी BSc डेअरी सायन्स केलं. पण मी BSc डेअरी सायन्स करत असताना सुद्धा रोज साहित्याचं पुस्तक माझ्या उशाशी होतं आणि मी वाचत होतो. मी ग्रंथालयात तासन तास बसत होतो की मला ते एक लागलं मला की अरे वाचलं पाहिजे आपण. कारण मी आता खरं तर तुम्ही माझी मुलाखत घेताय, मी आज जर असं म्हणालो की मी 4थीत असताना रामायण महाभारत वाचलं तर तुम्ही कोणीच आक्षेप घेणार नाही, तुम्हाला अरे वाचलं असेल यांना. पण मी असं खोटं सांगणार नाही. मी असं सांगतो तुम्हाला की 10वी पर्यंत मी छोट्या गावात राहिल्यामुळं मला वाचन वगैरे अशा गोष्टी काहीही माहिती नव्हत्या. पण मी असं म्हणताना वाचन कुठलं माहित नव्हतं, ग्रांथिक वाचन माहिती नव्हतं. मी वाचत काय होतो, मी शेत वाचत होतो, मी विहिरी वाचत होतो, मी पेरूची बाग, पेरू हा शब्द मला शहरात आल्यावर कळत होतो, कळाला. आम्ही त्याला जामवाडी म्हणतो होतो, जामवाडीमध्ये जात होतो, आमराईमध्ये जात होतो, मी खळ्याला जात होतो, मी तळ्याला जात होतो, मी त्या कुठल्या तरी शेतीच्या पेरणीला जात होतो. मग मला सांगा की हे वाचन माझं किती होतं?
म्हणजे जे कॅरेक्टर्स किंवा किरदार किंवा पात्र मला कादंबऱ्यामधले भालचंद्र नेमाडेच्या किंवा अजून कुठल्या कृष्णात खोतच्या किंवा सदानंद देशमुखच्या कादंबऱ्या जी पात्र मिळाली वाचायला मिळाली, ती पात्र मला लहानपणी माझ्या गावात त्या वट्यावर भेटली होती. ती वट्यावर बसलेली पात्र होती. ती जिवंत पात्र मी आधी पाहिली, नंतर पात्र मला पुस्तकात मिळाली. त्यामुळे झालं असं की मला एक स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपयोग मला असा करता आला की मी सरळ BSc झाल्यानंतर विद्यापीठामध्ये MA मराठीसाठी अर्ज केला. आणि खूप जणाला असं वाटलं की निदान MA इंग्लिश तरी कर, मराठी काय करतोस तू? तर मी म्हणलं नाही, मी मराठीमध्ये फार काय म्हणता येईल स्वाभाविक आहे, ज्याला कम्फर्टेबल असं म्हणतात. मी स्वाभाविक, कारण मराठीत मला अभ्यासच करावा लागत नाही, कारण माझ्या डोक्यामध्ये मराठीत चालू असतं, साहित्यच चालू असतं. आणि त्यामुळे मला तिथे मजा येईल, आनंद येईल. आणि तो आनंद मी आज पण भरपूर घेतो आहे की मला छान वाटतं की मराठी साहित्याबद्दल बोला. वर्गात जाताना मला फार काही वेगळं वाटत नाही, की मला वाटतं जे मी दिवसभर माझ्या डोक्यात चालू असतं तेच मी विद्यार्थ्यांशी बोलतो. आणि त्याचा एक चांगला परिणाम अध्यापनावर होऊ शकतो आणि त्यापेक्षा आपल्याला त्याचं एक समाधान मिळू शकतं. सर, असं म्हणतात की मज कोणी भेटो माझी या जातीचा, असं तुम्ही नेमाडे सरांचं आता नाव घेतलं तर थोडं विषयांतर होईल, पण मी स्वतः कट्टर नेमाडपंथी आहे आणि आता मी जिथं बसून बोलतोय ते माझ्या घराचं नावही कोसला आहे. म्हणजे माझ्या घरालाच नाव मी कोसला ठेवलेलं आहे. सर, आता काही प्रश्न आपल्याकडे येत आहेत. मी साधारणपणे एकसारखे जे प्रश्न असतील त्याचा एक बंच करून मी तुम्हाला ते प्रश्न विचारीन, किंवा अगदीच वेगळा असेल तर मात्र तो स्वतंत्रपणे विचारला जाईल. उमेश कोटलवार रत्नागिरीवरून विचारताय की लहान मुलांना प्रभावी वाचक करण्यासाठी काय काय करता येईल. आणि ठीक आहे, या प्रश्नावर आपण बोलूया सर. लहान मुलांना प्रभावी वाचक करण हे येऊन गेलेलं आहे तुमच्या याच्यामध्ये, तर एक अगदी शॉर्ट इन समरी. हो हो, नाही, नेहमीच आपण कोकणाकडे दुर्लक्ष करतो, पण आपण कोकणाचा प्रश्न जरूर घेऊ की काय आहे की लहान मुलांना आपल्याला प्रभावी वाचक करण्याकरता मला सगळ्यात आधी असं वाटतं की सुरुवातीला पालकांनी किंवा शिक्षकांनी हातात पुस्तकं घेतली पाहिजे. जेव्हा मुलं पाहतील माझे पालक तासन तास वाचत बसलेले आहेत किंवा शिक्षक वाचत बसलेले आहेत, इंटरव्ह्यू मध्ये माझे शिक्षक वाचतात, माझे शिक्षक अभ्यासक्रमाशिवाय इतर मला गोष्टी सांगतात वर्गात, इतर पुस्तकं आणून देतात, पुस्तकं दाखवतात, तर त्यांच्या लक्षात येणार हे महत्वाचं आहे. आपण मुलांना नुसतं प्रभावी वाचक करण्याकरता काही जर उगाच प्रयोग करायला लागलो, त्याच्यापेक्षा सगळ्यात आधी आपण चांगले वाचक झालो. आणि चांगला वाचक हा खूप गोष्टी अशा नकळत समाजात भोवताला देत असतो. त्याचं बोलणं पण एवढं क्रिएटिव्ह होतं चांगल्या वाचकाचं, ते विद्यार्थ्यांना आवडू शकतं. म्हणून चांगला वाचक होण्याकरता आपण आधी चांगलं वाचक झालं पाहिजे. आपण त्यांना पुस्तकं काही देऊ शकतो का मुलांना? खरं तर 10-20 रुपयाला 25 रुपयाला पुस्तकं मिळतात. आपण काही स्पर्धा घेतल्या, काही घेतल्या शाळेमध्ये, तुम्ही करत असाल कदाचित, तर त्याला बाकी काही भेट देण्यापेक्षा आपण पुस्तकच द्यायची. त्या पुस्तकं त्यांना हाताळू द्या, पुस्तकातली चित्र बघू द्यात, जेणेकरून काय असतं त्याच्या जिभेला ती चव लागली पाहिजे वाचनाची. त्याला एकदा तिथपर्यंत पोहोचवलं ना आणि तो त्याच्यात गुरफटला की मग तो पुस्तकं शोधत निघेल. म्हणजे आत्रेंना जेव्हा विचारलं की काय वाचावं, असं एका भाबड्या लेखकाने नाटकाला आत्रे गेले होते आणि इंटरव्ह्यू मध्ये खरमुरे खात उभे होते पुण्याच्या एका थिएटरच्या, पुण्या मुंबईच्या कुठेतरी बाहेर, असं त्या करेच्या पाणीमध्ये आलेलं आहे. आणि ते वाचत होते, खरमुरे खात होते. एक वाचक गेला लेखक, नवोदित लेखक, तो म्हणे मी काय वाचू, मला काहीतरी लेखक व्हायचा मोठा. तर आत्रेने सांगितलं, सगळे खरमुरे काढून घेतले आणि ते कागद दिला, म्हणजे हे धर, कागद घे, याच्यापासून वाचायला सुरुवात कर. ही जी गंमत आहे की तुम्हाला हे सगळं वाचन आहे, हे वाचन काहीतरी आपण वेगळं करतोय असं नाही, हा जगण्याचा भाग आहे. जसं मी छान पाणी बघतो, आपण असं होतं का हो, आपण ढगाकडे बघतोय निवांत कधीतरी बघतो का, आपण छान पाऊस बघत बसलोय का? आता मला तर सगळ्यात एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल की जुन्या काळात किमान आपण बाथरूम मध्ये तरी गाणे म्हणत होतो स्नान करताना, आता आपण ते गुणगुणच सोडलंय. मला हे अशुभ लक्षण वाटतं, चांगलं लक्षण वाटत नाही. आता नशीब बाथरूम मध्ये गाणं म्हणायचं सोडा, गाणं तर सोडलंय, आपण नशीब स्नान करतो, हे काय कमी आहे का? तर अशी ही अवस्था आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आधी आपण वाचनात गेलो की हळूहळू मग त्याचा संसर्ग, चांगल्या अर्थाने करोनाच्या काळामध्ये संसर्ग हा शब्द वापरला पाहिजे म्हणून म्हणतो. संतोष तळेकर आहेत पालघरचे, खूप सुंदर प्रश्न त्यांचा आलाय की पूरक वाचण्यासाठी वापरले जाणारे पुस्तके वास्तवदर्शी असावेत का? तर मगाशीपासून आपण कल्पकता, फॅन्टसी आणि ती मुलांची सहज हे असते या वयातल्या, तर त्यांचं म्हणणं असं आहे की वास्तवदर्शी पुस्तकं दिली तर त्याचा काही दुष्परिणाम होतील का?
काय होतं, मुळामध्ये आपलं लक्ष गट कोण आहे हे फार महत्वाचं. म्हणजे दुसरीची मुलं आहेत का, तिसरीची मुलं आहेत का, चौथीची मुलं आहेत का, सातवीची मुलं आहेत का? कारण लक्षगट जसा बदलत जातो तसं वाचन बदलत जातं. जसं तुम्ही प्राथमिक शाळा म्हणल्यानंतर मी चौथी असं गृहीत धरून कल्पनाशक्ती, फनी, त्याच्यातली गंमत असं मी बोलत होतो. पण जसा जसा तो ते मूल मोठं होत जाईल, आता वास्तवदर्शी लेखन जे आहे, तर जेव्हा मुलाला भौतालाबद्दल बऱ्यापैकी ज्ञान व्हायला लागतं, तेव्हा त्याला आपण जर समजा सांगायला लागलो वास्तवदर्शी, तर ते योग्य होतं. एकदा मी संतोषरावला मी एक अनुभव सांगतो की एकदा मी BA सेकंड इयरच्या वर्गामध्ये मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होतो, तेव्हा मी सिग्मंड फ्राईड, मला असं वाटलं, मला अशी फार हौस येते शिकवताना की धड्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी सांगितलं पाहिजे. मी एकदा सिग्मंड फ्राईडच सांगायला सुरुवात केला आणि सांगत होतो तर मी सिग्मंड फ्राईड तर सांगत होतो. सिग्मंड फ्राईड काय म्हणतो की स्त्री पुरुषामधलं आकर्षण असं त्याच्यातला एक विषय असतो त्याचा, की आई आणि मुलगा असला तरी ते त्यांचं नातं पवित्र असलं तरी त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष हे एक आकर्षण असतं, असं सिग्मंड फ्राईड म्हणतो. आता मी बोलून गेलो, नंतर जे 2-3 प्रश्न मला उपस्थित झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आपण सिग्मंड फ्राईड हा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सांगायला पाहिजे, आधी नाही सांगायला पाहिजे. शिक्षक म्हणून आपल्या बऱ्याच चुका आपण दुरुस्त करत जातो. मग मी त्याच्यानंतर BAच्या सेकंड इयरच्या फर्स्ट इयरच्या मुलांना सिग्मंड फ्राईड अशा प्रकारे सांगणं बंद केलं. तर वास्तवदर्शी लेखनाचं सुद्धा हेच असं आहे की मुलं बऱ्यापैकी विचार करू शकतायत का, आणि काही लपवून ठेवणं असं पण आजच्या काळात बरोबर नाही. तुम्हाला असं वाटतं यांच्यापाशी लपवून ठेवलं, मुलांचा ऍक्सेस इतका मोठा आहे, मुलांना तुमच्यापेक्षा आधी माहिती असतं, मुलांना सगळ्या गोष्टी माहिती, त्यांना मला हो मला माहिती म्हणतात हे असं असं आहे. म्हणजे हे किती त्यांचं काळाबरोबर असणं आहे. त्यामुळे वास्तवदर्शी लेखनाला काही हरकत नाही, फक्त लक्षगट महत्वाचा आहे. आपल्याला लहान मुलांना वाचनाकडे वळवायचं असेल तर त्याला त्या पद्धतीने फॅन्टसी वगैरे न्यायचं, त्याला हळूहळू वास्तवाकडे आपल्याला न्यायचंच आहे. त्याचा दुष्परिणाम होणार नाही, पण पुन्हा एकदा लेखकांनी शहाणीव वापरूनच ह्या गोष्टी केल्या पाहिजे. संजय खाडे सरांचा खूप सुंदर प्रश्न आहे सर, की आम्ही आता 6वी-7वीच्या मुलांना काहीतरी चित्र किंवा विषय एखादा देऊन कविता करायला सांगतो किंवा इतरही लेखन करायला सांगतो, तर हे योग्य की अयोग्य असं त्यांना म्हणायचं. आणि याला जोडून एक प्रश्न असा आहे, आत्माराम जगदाळे आंबेगाव मधून, ते असं म्हणतात की पुस्तकातील कविता गेय आणि तालबद्ध का टाकत नाही, विशेषतः अलीकडच्या. दोन्ही प्रश्नांचा सारांश असा आहे की मुलांना आम्ही ठरूनच कवितेकडे ओढत नेतो का, की त्यांना अशी स्पेस का देत नाही, मग हे योग्य की अयोग्य? हो, दोन प्रश्नाचे 2 भाग जे आहेत, पहिल्या भागामध्ये त्यांनी फार छान सांगितलं की आम्ही त्यांना शब्द देतो, विषय देतो, त्यांच्याकडनं लिहून देतो. तर ही एक्झरसाइज होणं आवश्यक आहे. म्हणजे याच्यातून कवी निर्माण होतीलच असं नाही, पण याच्यातून भाषेचा रियाज होईल आणि भाषेचा रियाज होणं फार महत्वाचं आहे. एक विद्यार्थी तेव्हा स्मार्ट होईल. स्मार्टनेसच्या आपल्या व्याख्या इतके काहीतरी विचित्र आहे. स्मार्टनेस याचा अर्थ तो कम्युनिकेटिव्ह होणं, तो संवादी होणं, त्याला भाषेचा प्राणतत्व कळणं. आणि तुम्ही भाषेची जी काही उपयोग करताय किंवा काही खेळ घेताय ना, की त्याला शब्द द्यायचा आणि त्याच्याकडून काहीतरी लिहून घ्यायचं, जरूर केलं पाहिजे. कारण मी सुरुवातीला म्हणालो की त्याची भाषेवर जर कमांड आणायची, त्याला भाषिक खेळ केले पाहिजेत. जसं आपल्याकडे मला शरीर जर मजबूत करायचं असेल तर वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. पाठीसाठी वेगळा व्यायाम असतो, पाय मजबूत होण्याकरता वेगळे व्यायाम असतात, किंवा मला काहीतरी माझा छाती मजबूत होण्याकरता, तसं तिथे भाषेची पण गंमत आहे. ते तुम्ही चांगला प्रयोग करता ते जरूर करा. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना भाषेची असा रियाज करून घेतला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न काय होता? दुसरा प्रश्न त्यांचं म्हणणं असं आहे की अलीकडे पाठ्यपुस्तकातील कविता, म्हणजे तुम्हाला मला लहानपणच्या कविता आजही आठवतात कारण त्याची गेयता, मग आजची पाठ्यपुस्तकं कितपत न्याय देतात किंवा ती गेय कविता का नसते, असं त्यांचं म्हणणं. तर त्याचं उत्तर असं आहे की खरं तर मला वाटतं की 3ऱ्या 4थीच्या 5वीच्या मुलापर्यंत गेय कविताच असल्या पाहिजेत. पण बरेचदा नसतात, असा पण अनुभव आहे, कारण मी पण शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, मी पण त्या बऱ्यापैकी त्या गोष्टीत काम करतो. तर झालं असं आहे की काय झालंय, आपल्या मुळामध्ये मी आता बोलता बोलता म्हणालो की आपल्या जगण्यामधून गुणगुणणं आपण हरवून चाललंय का काय, आपण गुणगुणत नाही असं जे मी म्हणालो तुम्हाला. तर प्रत्येक काळाची जगण्याची एक भाषा असते. आणि काय झालंय, आपलं जगणं हे इतकं आता अकराळ विकराळ झालंय, ते काही आपल्याला यमकामध्ये पकडता येत नाही, त्याच्यापेक्षा गुणगुणता येत नाही आपलं अकराळ विकराळ जगणं. त्यामुळे ते असं पाय पसरत हात पसरत चाललंय, त्यामुळे ते सगळं असं मुक्त छंदामध्ये गेलं. पण लहान मुलांसाठी असं असू नये. त्याचं कारण मुळामध्ये कविता गुणगुणत गुणगुणत आपण नंतर कवितेच्या अर्थाकडे जातो, की या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. याच्यामधली
लय आधी आपल्याला पकडते आणि नंतर मग ते काय असेल, वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ कृमी कीटकानी बांधले देऊळ मृत्तिकेचा कण एक एक घेऊन. हे मला अभ्यासक्रमाला 3री-4थीला कविता होती ती जशाला तशी आज पाठ असण्याचं कारण तिची लय माझ्या डोक्यात मेंदूत भिनलेली आणि त्याच्यानंतर मी अर्थाकडे चाललो. त्यामुळं त्यांचा प्रश्न बरोबर आहे फारच की असं असायला पाहिजे. पण काय होतं की आता सगळ्या अभ्यासक्रमात सगळ्या गोष्टीमध्ये खूप जे जगताना असायला पाहिजे असं असत नाही, असं आपल्याला एक अनुभव आहे. मग आता याच्यावर पर्याय काय करता येईल? आपल्याला असं तर करता येत नाही की याच्यामध्ये गेय कविता नाही, ही शिकवणारच नाही मी शिक्षक म्हणून, तर आपल्याला ते पूर्ण करावं लागेल. तर मला वाटतं शिक्षकांनी एक करावं, ती कविता तर जरूर शिकवावी त्याला, पण त्याच्याबरोबर दुसऱ्या 10 कविता त्यांनी शोधून आणाव्यात ज्या गेय कविता आहेत आणि त्या त्याला लिहून द्याव्यात आणि त्याला सांगावं. मग तो मुलगा सांगेल एके दिवशी की नाही ह्या कविता मला छान वाटतात, ही कविता अभ्यासक्रमापुरती मी लिहितो. आपण बऱ्याच गोष्टी अभ्यासक्रमापुरत्या करत असतो आणि खूप गोष्टी मनासाठी करत असतो, तर असं त्याला आपण चॉईस स्वतः देऊ शकतो. हा सर, आता थोडी कातर वेळ आली आणि एक अतिशय भन्नाट प्रश्न आलाय जीवन जाधव बुलढाण्यावरनं. ते असं म्हणतात की लिहिण्यासाठी घेतलं की कभी कभी मेरे दिल में खयाल आता है असा विचार येतो, पण थोड्या वेळाने परत विषय बाजूला राहून दुसराच विचार मनात येतो. अशा मनस्थितीत आपण काय करता? बरोबर आहे. म्हणजे आपल्या व्यामिश्र जी आपल्या सगळ्या आता तुम्ही म्हटले तसं भावताल सगळा व्यामिश्र गुंतागुंतीचं झालंय, अशाच्या तुम्ही कसं टिकवता ते? बरोबर आहे. काय होतं माहितीये का, लिहिणं म्हणजे काय असतं? आमचे बुलढाण्याचे मित्र त्यांनी फार छान प्रश्न उपस्थित केलेला आहे की लिहिणं ही अशी प्रक्रिया आहे. कदाचित तुम्ही शिकवणारे शिक्षक सगळे आहात, पण यातले काही लोक लिहित पण असतील नक्की, अशी मला खात्री आहे. तर लिहिणं ही प्रक्रिया कशी असते, तर तुम्हाला तुमची मानसिक अवस्था द्रवरूप ठेवावी लागत असते, ती लिक्विड ठेवावी लागते आणि हे फार अवघड आहे. म्हणजे तुम्हाला साधं सोपं उदाहरण सांगतो मी. म्हणजे तुम्ही मुंबईला, आता सध्या लोकल बंद आहेत, पण तुम्ही मुंबईला जेव्हा कधी गेला असाल तर गच्च भरलेली लोकल असते आणि तुम्हाला असं सांगितलंय की ठाण्यावरनं तुम्हाला चर्चगेटला जायचं आहे आणि तुमच्या हातामध्ये एक भरलेला पाण्याचा ग्लास आहे आणि तो लोकल मधून भरलेला उघडा ग्लास आहे आणि तो हातात धरून तुम्हाला चर्चगेट पर्यंत जायचं आहे. तर एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला भरलेला ग्लास न सांडता चर्चगेट पर्यंत घेऊन जायचा आहे, ही अवघड गोष्ट आहे की नाही? तसंच असतं इथे लिहिण्यामध्ये. द्रवरूप मानसिकता म्हणजे काय असतं, तर भोवताली एवढं व्यवहारी जगणं आणि सगळा जीवन सुरू असताना आपल्याला आपलं म्हणणं, आपलं काहीतरी कसं तरी बघून काहीतरी वाटणं हे जिवंत ठेवावं लागतं, जपावं लागतं. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की काय असतं, तर तुम्हाला एक जगत असताना एक संवेदनशीलता. आता सगळे मजूर जे रस्त्यावर बघून, मला परवा एका मित्रांनी, आमचे गुरु ठाकूर नावाचे मित्र आहेत, त्यांनी मला फारच मोठे कवी, त्यांनी मला असं मित्र, तुम्हाला 6वी-7वीला काहीतरी त्यांची कविता पण आहे अभ्यासक्रमाला, तर त्यांनी मला असं पाठवलं की कसं आहेस तू, काय नाही, अमुक तमुक. तर त्याला मी असं उत्तर दिलं की मी घरामध्ये स्वस्थ आणि अस्वस्थही आहे, असं त्याला उत्तर पाठवलं मी. आपण स्वस्थ आहोत. स्वस्थ कसे आहोत, तर भौतिकदृष्ट्या स्वस्थ आहोत की 2दा म्हणजे 3दा जेवतो घरात असल्यामुळं, पेपर वाचतो, छान बसतो. पण अस्वस्थ कसे आहोत, मी बातमी पाहतो आणि मी पाहतो की रस्त्यावरती जी मरून पडणारी ती कामगार लोक आहेत, ती ट्रकमध्ये भरलेली कामगार लोक आहेत, ती माणसं आहेत, कडेवर घेऊन चाललेत, खांद्यावर घेऊन चाललेत. आता हे बघून मला जे काय वाटतं, ते वाटणं जर शाबूत तुम्ही ठेवू शकत असाल, नाही तर तुम्ही म्हणाल त्याला काय चालत असतं. मी हे वाटण्याचं तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. मी इकडे विद्यापीठामध्ये आलो आणि आल्यानंतर आमच्या डोक्यात असं आलं की आमच्या MA विद्यार्थ्यांना आपण ज्ञानेश्वरांच्या त्या आपेगावला नेऊ, त्या पैसला नेऊ, म्हणजे नेवास्याला नेऊ, तुकाराम महाराजाचं काय देहू दाखवू, आळंदी दाखवू, असं आम्हाला डोक्यात आलं. आम्ही एक ट्रिप काढली आमच्या विभागाची आणि निघाल्यानंतर 2 दिवसाची ट्रिप येताना मी असं म्हणालो रस्त्यात की आपल्या विद्यार्थ्यांना, आमचे मराठवाड्यातले विद्यार्थी आहेत जास्त, त्यांना आपण जायकवाडी धरण दाखवू. माझा हेतू काय होता, ज्या धरणामुळं, ज्या धरणाचं पाणी पिल्यामुळं आपण जिवंत राहतो, आपली शेती, मराठवाड्यातली बहुतांश शेती जिवंत राहते, पिकते, तर आपण धरण दाखवावं. तर माझे एक सहकारी होते, त्यांचं नाव सांगत नाही, ते काय म्हणाले माहितीये, ते म्हणाले सर जायकवाडी धरण दाखवायचं काय, त्याच्यात काय बघायसारखं? म्हणलं असं नाही, त्याला फार ऐतिहासिक महत्व आहे. ते म्हणाले नाही, ते काय दाखवायचं, साचलेलं पाणी तर आहे. आता धरणाकडे तुम्ही जर साचलेलं पाणी म्हणून बघत असाल, समुद्राकडे जर साचलेलं पाणी म्हणून बघत असाल, तर तुमच्यामधली रसिकता, तुमच्यातलं कोरडेपण अधोरेखित होतं. त्यांना संदीप जगदाळे वाचायला द्या सर, तुमच्या सहकार्याला, त्यांना कळेल ते जायकवाडी काय आहे. सर, आपल्या स्पष्टीकरणामध्येच बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आलेली आहेत, तरी काही एक बंच प्रश्न आपल्याकडे आले.
एक 3-3, 4-4चा बंच करून मी तुम्हाला विचारतो. विचार. समाज माध्यमांना ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांना कसे जोडता येईल? विनोद परिचारकांचा प्रश्न आहे. नंतर सध्या मुलांना वाचनीय अशी पुस्तकं प्रकाशन म्हणून तुम्ही कोणत्या पुस्तकाची किंवा प्रकाशनाची शिफारस कराल? संभाजी पाटील. आजकाल वाचन संस्कार कमी होत आहेत, यावर तुमचे काय मत आहे? आशा चव्हाण, कल्याण. आणि स्नेहल भोरताये या स्वतः कवयित्री आहेत. त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांचा म्हणजे आपला लिहिण्याचा प्रवास केव्हा आणि कसा सुरू झाला? मला वाटतं बोलण्याच्या ओघात बऱ्यापैकी या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली होती. रोहिणी बुधवंत आहे ठाण्यावरनं. ते असं म्हणतात की ज्या विद्यार्थ्यांना वाचायलाही आवडत नाही आणि लेखन करायलाही आवडत नाही, तर अशा मुलांना आपण लेखनाकडे कसे वळवू शकू? साधारणपणे 4-5 प्रश्नांचा ऍक्सिस धरून आपण बोलू. ओके. मी लेखनाकडे कसं वळलो त्याच्याबद्दल किंवा कधी वळू हे सांगितलेलं आहे की काय झालं, मी 12वी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे 12वी सायन्सला मी खूप प्रयत्न केला, पण माझा काय मेडिकलला नंबर थोडक्यात काय लागू शकला नाही, प्रयत्न करूनही. बाकी ठिकाणी कुठे लागू शकत होता पण मी गेलो नाही तिकडे. आणि मग काय झालं, एक थोडं तुमच्यामध्ये एक काय म्हणता येईल नैराश्य म्हणा किंवा उदास होता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हुकल्यामुळे हातातून. आणि अशा वेळेस मला एक अंबेजोगाईचं साहित्य निकेतन नावाचं ग्रंथालय म्हणजे गुहा सापडली एकदम अचानक. एखाद्या भिक्खूला किंवा साधूला एखादी मोठी गुहा सापडावी तसं ते मला सापडलं. आणि तिकडे मी गेलो आणि तिकडेच माझा मुक्काम होऊ लागला 4-4, 5-5 तास. आणि तिकडे मी रमलो आणि मग तिथे मला सगळे लेखक भेटले, म्हणजे सगळे पुस्तकं भेटले. आणि तिथून मग ते लिहिण्याची प्रक्रिया कशी असते की जो चांगला कानसेन असतो तोच पुढे चालून तानसेन होऊ शकतो. किंवा एकदा आपण खूप वाचत गेलो की आपण बोलायला लागतो, लिहायला लागतो. आणि खूप ऐकत गेलो की आपण बोलायला लागतो. ही प्रक्रिया असते. तसं मी त्याच्यामुळे लेखनाला सुरुवात केली ग्रॅज्युएशनला असताना. हा तो प्रवास आहे. आता वाचनाकडे वळवण्याचा जो भाग असतो ना, तो वाचनाच्या संदर्भामध्ये आता आपल्याला टीव्ही पाहणं, व्हॉट्सअप पाहणं आणि काय काय या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एवढे अडकत गेलो. खरं तर मला असं वाटतं की आपण खूप शतखंडित झालेलो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ समोर इतकी सुंदर गाण्याची मैफिल चाललेली असते, मला फार राग येतो पण त्या राग मी व्यक्त करू शकत नाही. आणि माझ्या शेजारी बसलेले लोक असे त्यांचे व्हॉट्सअप पाहत असतात की कुठले कुठले त्यांना मेसेज आलेले आहेत. तर मला असं वाटतं तो माणूस सुंदर राग गातोय, तो कोणता तरी निर्गुणी भजन गातोय आणि तुम्ही ते काय व्हॉट्सअप पाहतात बरं? त्या व्हॉट्सअपमध्ये काय आलेलं असतं की म्हणजे मला व्हॉट्सअप बद्दल त्याच्या वापराबद्दल मला माहिती, व्हॉट्सअप हे चांगलं आहे, पण त्याच्यात गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, काय जेवण झालं का, मुख हा शर्ट चांगला दिसतो, काहीतरी असं असतं ते. तर त्यामुळं वाचनाकडे वळवताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला ज्या दिवशी कळेल की हे निरर्थक आहे. आता हे काही कुणाला सांगता येत नाही, तुम्हाला ते अनुभवाला यावं लागतं. काही गोष्टी तुम्ही अनुभवल्याशिवाय, त्याचं नुकसान झाल्याशिवाय तुम्ही म्हणजे आपण सगळे सुधरत नाही. त्यामुळे त्याला म्हणलं की रे वाचन चांगलं असतं, तू वाचत जा बाबा, हे काय पाहतोस. तर असं इतकं सोपं कधी परिवर्तन होत नाही. आपल्याला त्याला टक्के टोनपे, ठेचा खाणं ज्याला म्हणतात, टक्के टोनपे असेच त्याच्यामध्ये जाऊ शकतो आपण. आणि बाकी गोष्टी अशा असतात की वाचनाच्या बाबतीमध्ये की खेड्यातल्या लोकांना या माध्यमाशी कसं जोडता येईल. तर खरं पाहिलं तर खेड्यातले लोक सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीनं या माध्यमाशी जोडल्या गेलेत, माध्यमाशी सगळे जोडल्या गेलेत. पण माध्यमाचा चांगला उपयोग करणं हे शहरातल्या आणि खेड्यातल्या माणसांना शिकवण्याची किंवा शिकण्याची गरज आहे. सगळ्यांपाशी व्हॉट्सअप आहे. खेड्यापाड्यामध्ये मला माहिती आहे की माझे खूप आधी शेती करणारे मित्र आहेत, त्यांच्याशी माझा रोज संपर्क असतो बऱ्यापैकी. तर ते मला त्यांच्यापाशी माझ्यापेक्षा त्यांचं जास्त ते अपडेट आहेत, टेक्नोसॅव्ही आहेत. पण पाहायचं काय, त्याचा उपयोग कसा करायचा हे फार महत्वाचं. विज्ञान हे जसं विधायक आहे तसं ते विघातक पण आहे. आपण टीव्ही त्या लोकांनी शोधला, आपण वेड्यासारखं आयुष्य आपलं बर्बाद करू लागलो टीव्हीसाठी, दिवस रात्र. काही जणांचं तर असं असतं की मी टीव्ही करता जन्मलोय का, मी व्हॉट्सअप करता जन्मलोय का, अशी ती अवस्था आहे. त्याच्याकरता आपल्याला तो विवेक आपल्याला निर्माण करावा लागेल की मला किती वेळ टीव्ही पाहायचा, मला व्हॉट्सअप किती वेळ वापरायचा, का दिवसभर मी व्हॉट्सअपच वापरणार, म्हणजे सारखा तो खुडखुड वाजत राहणार आणि माझं अवधान सगळं विस्कळीत करणार आणि मला कुठलाही एकसंघपणे विचारच करता येत नाही. फार वाईट अवस्था आहे. तुम्हाला एखादा विचार करता आला पाहिजे, डोक्यात विचार घेऊन. पण इथे काय होतं की मी विचार करायला लागलो की ते खुडकन वाजतो, गुड मॉर्निंग कोणीतरी म्हणतं, ती लिंक तुटते, मी शतखंडित झालो. त्यामुळे ही गांभीर्याचा प्रश्न आहे आणि याच्यावर स्वतःहून विचार केला पाहिजे. आणि आभासी जगामध्ये आपण आता काही जास्त रमण्यात अर्थ नाही. तुम्ही स्वतः पण व्हॉट्सअपवर नाही असं मला आज दुपारीच कळलं. खूप चांगली गोष्ट आहे ही.
सर आपल्या आत्ताच्या विवेचनामध्येच पुढच्या काही प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळून गेलेली आहेत. याच्यामध्ये भरत पाटील आहेत, रोहिणीताई लोखंडे आहेत, संजय जगताप आहेत आमचे मित्र कोल्हापूरवरून, उमेश वीर आहेत. जवळजवळ याच्यामध्येच या प्रश्नांची उत्तरं मिळून गेलेली आहेत. आता मी माझ्या मुलाचे प्रत्यक्ष वाटारलेले डोळे आणि काही अदृश्य माझ्या मित्रांचे वाटारलेले डोळे हे लक्षात घेऊन अगदी मुलाखत आता शेवटाकडे आणतो. कारण होस्ट असणं आशयाचं म्हणजे फार पातक अंगावर घेणं असतं सर हे. त्यामुळं कवी आले आणि कविता न वाचताच गेले हे आणखीन एक पातक मला माझ्या अंगावर घ्यायचं नाहीये. म्हणून एक सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला शिफारस करतो की ही संध्याकाळ आमची धुंद होईल. ही रोमॅन्टिक अर्थाने मी म्हणत नाही, पण आपली सांगताय होईल, तुम्ही थाल्याचं सार्थकही होईल आणि आमच्या रसिक प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल अशी एक छानशी कविता आता होऊनच जाऊ द्या. तर आपलं लहान मुलांच्या संदर्भामध्ये आहे म्हणून मी एक छोटी कविता वाचतो आणि त्याच्यानंतर एक 5-6 ओळीची प्रार्थना म्हणतो आणि थांबतो. असं एक मी माझं नियोजन तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही मला एक कविता म्हणालात, पण ती कविता एक वाचल्यानंतर मी शेवटी प्रार्थना म्हणून थांबतो. चालेल? नक्की नक्की. हा. तर ही जी कविता आहे ही कविता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते, जशी माझ्या घरामध्ये पण आहे. ही कविता काय आहे तर बघा, मी त्याबद्दल फार बोलत नाही. कविता अशी आहे. सांगा सांगा लवकर सांगा, कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. सांगा सांगा लवकर सांगा, कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. निषेध तुमचा मोर्चा आमचा, हातात झेंडा काळा. निषेध तुमचा मोर्चा आमचा, हातात झेंडा काळा. सांगा सांगा कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. आई उठवते झोपेतून, स्वप्न राहती अर्धी मुर्धी. आपण कसं उठवतो 6 वाजता मुलांना आपल्या. आई उठवते झोपेतून, स्वप्न राहती अर्धी मुर्धी. बाबा उचलतो अंथरुणातून, बाबा उचलतो अंथरुणातून, लवकर उठून होते सर्दी. आई उठवते झोपेतून, स्वप्न राहती अर्धी मुर्दी. बाबा उचलतो अंथरुणातून, लवकर उठून होते सर्दी. बंद कराते बाळा बाळा, बंद कराते बाळा बाळा. निषेध तुमचा मोर्चा आमचा, हातात झेंडा काळा. सांगा सांगा कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. दात घासा चूळ भरा, दात घासा चूळ भरा, पोटामध्ये दूध भरा. दात घासा चूळ भरा, पोटामध्ये दूध भरा. भडभड पाणी अंगावरती, टॉवेलचा करा खरारा. भडभड पाणी अंगावरती, टॉवेलचा करा खरारा. सकाळ झाली चोळा मोळा, सकाळ झाली चोळा मोळा. निषेध तुमचा मोर्चा आमचा, हातात झेंडा काळा. सांगा सांगा कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. आई घालते पायात मोजे, खाली वाजतो हॉर्न गाडीचा. आई घालते पायात मोजे, खाली वाजतो हॉर्न गाडीचा. बाबा कोंबतो तोंडात घास, बाबा कोंबतो तोंडात घास. तेव्हा हरवतो बूट जोडीचा, तेव्हा हरवतो बूट जोडीचा. गप्प असे का बोला बोला, निषेध तुमचा मोर्चा आमचा, हातात झेंडा काळा. सांगा सांगा कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. शेवटचं कडवं. घड्याळाचा वेडा काटा, घड्याळाचा वेडा काटा, टिकटिक बाय बाय करतो टाटा. घड्याळाचा वेडा काटा, टिकटिक बाय बाय करतो टाटा. दप्तराचे ओझे भारी, भाजीमध्ये तोच बटाटा. दप्तराचे ओझे भारी, भाजीमध्ये तोच बटाटा. झाले विचारून 100 वेळा, सांगा सांगा कुणी ठेवली एवढ्या सकाळी आमची शाळा. निषेध तुमचा मोर्चा आमचा, हातात झेंडा काळा, हातात झेंडा काळा. अशी एक कविता आहे. आणि शेवटची छोटी प्रार्थना म्हणून आपण समारोप करूयात. प्रार्थना म्हणल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आता हे चप्पल वगैरे काढून ठेवायचे, काय नाही. ही नव्या युगाची नवी प्रार्थना आहे. देव बदलले, देवारे बदलले, प्रार्थनाही बदलायला पाहिजे. जुन्या काळामध्ये गणेशा होता, आता संगणेशा आला. आधी आपण देवळात जाताना चप्पल बाहेर काढून ठेवत होतो, आता आपण कम्प्युटरच्या रूम मध्ये जाताना चप्पल बाहेर काढून ठेवतो.
तर ही विज्ञानाची नवीन प्रार्थना आहे, संवादाची, कम्युनिकेशनची प्रार्थना आहे. आपण मेल करतो आणि अमेरिकेमध्ये दुसऱ्या क्षणी आपला संदेश पोहोचलेला असतो. तर ही प्रार्थना नव्या युगाची आहे, नव्या काळाची आहे, विज्ञानाची. पण विज्ञान कोणतं? हिरोशिमा नागासाकी करणाऱ्या विज्ञानाची प्रार्थना नाही, ही विधायक विज्ञानाची प्रार्थना आहे. प्रार्थना अशी आहे, ही प्रार्थना म्हणल्यानंतर मी थांबणार आहे. खरं तर तुमच्या सगळ्या शिक्षकांशी बोलताना मला खूप आनंद झाला, कारण मी पण एक शिक्षक आहे, की कुठल्या तरी आपल्या माणसात आल्यासारखं मला वाटलं. आणि तुमचं हे जे एटीएम आहे हे असंच मूल्यांच्या नोटा आणि धन लोकांना वाटत राहो. कारण सक्रिय कृतिशील शब्द मला फार आवडला. आपल्याकडे बोलके सुधारक खूप आहेत, पण करते सुधारक फार कमी आहेत. पण तुम्ही कृतिशील आहात, म्हणून तुमचं मला फार कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं. म्हणून मी तुमचे पुन्हा एकदा मला ही छान संध्याकाळ अनुभवायला दिल्याबद्दल मी आधीच आभार मानतो आणि ही प्रार्थना म्हणून थांबतो. प्रार्थना अशी आहे की नव्या युगाची प्रार्थना आहे, नव्या काळातली प्रार्थना आहे, नव्या भाषेतली प्रार्थना आहे. com.com net internet, com.com net internet, save matter save, enter delete, हरे dot हरे हरे com हरे dot हरे com हरे. आणि शेवटी ईमेल करोति संवादम.com मनरंगता, ईमेल करोति संवादम.com मनरंगता. व्हायरस बुद्धी विनाशाय. व्हायरस फक्त कम्प्युटरमध्ये येत नाही, सिस्टीम मध्ये येत नाही, तो व्हायरस आधी माणसाच्या मेंदूत येतो आणि तो फार डेंजरस असतो. म्हणून ईमेल करोति संवादम.com मनरंगता, व्हायरस बुद्धी विनाशाय, email.com नमोस्तुते, email.com नमोस्तुते. धन्यवाद सर. आपल्या समारोपातच आपण सूचकपणे सांगून ठेवलेलं आहे की नव्या जाणीवांच्या, नव्या ताण्याबाणांच्या आणि भावतालाच्या कविता आपल्याला लिहाव्या लागतील. मला याची पूर्ण कल्पना आहे की दासू वैद्यांना जे समकालीन आजच्या मराठी साहित्यातले खरोखर दखलपात्र आणि वेगळ्याच जाणीवेने कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांना 1 तासाच्या फॉर्मॅटमध्ये बसवणं हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे मला माहित आहे. म्हणून एक आगाऊच निमंत्रण मी तुम्हाला देऊन ठेवतो सर, की एटीएमचं साहित्य संमेलनही भरत असतं. तिथं आमच्यातही खूप लिहिणारे लोक आहेत. गजानन उदार आहे, स्नेहलताई बोर आहे, रोहिणीताई लोखंडे आहेत, आमचा मंगलाराम नारायण आहे, अजूनही भरत पाटील सर आहेत. त्या सर्वांसमवेत तुम्हाला संमेलनामध्ये बघायला मला आम्हा सर्वांना नक्की आवडेल. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्याशी गप्पा मारल्या. तुम्ही म्हटले की शिक्षकांसोबत आपण खरं म्हणजे 1-1.5 तास सोबत होतो आणि ती सोबत आम्हाला नक्कीच आवडली. तुम्ही पुनश्च एकदा तुमचं धन्यवाद. आणि आता मी विक्रम आडसूळ सरांकडे जातो. विक्रम. खूपच दर्जेदार असा संवाद आपण साधलात सर. आमचे सर्व शिक्षक हे तनमन धनाने कार्यक्रम अर्धा तास सुरू होऊनही सर्वजण तुमची आतुरतेने वाट पाहत होते आणि शेवटी आपल्याला यश आलं. टेक्नॉलॉजीनं आपल्याला साथ दिली आणि आपला संवाद सुरू झाला. विठ्ठल पांडे सरांनी खूपच रंगतदार असा संवाद रंगवला. काही आपल्या शिक्षक बांधवांचे प्रश्न आपल्या समोर येऊ शकले नाहीत, त्याबद्दल त्या सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी माफी मागतो की तुमचे प्रश्न येऊ शकले नाहीत, परंतु सर तुम्हाला नक्कीच फेसबुकवरती उत्तर देतील. या ठिकाणी मी एक आज थोडा आमचा एटीएम जो आहे ना तो परिवार आहे सर. आम्ही परिवार म्हणजे कसा असतो की आपल्या घरातला सदस्य. आम्ही नुसते व्हॉट्सअप पुरते किंवा फेसबुक पुरते जोडलेले नसून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आनंदामध्ये सहभागी होणारा हा शिक्षक वृंद आहे. आमचा शिक्षक वर्षातून एकदा शिक्षण संमेलन, साहित्य संमेलनाला भेटत असतो, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतो. अशीच आपली आज एटीएम पुण्याची सदस्या रोहिणी लोखंडे हिचा वाढदिवस आहे. तर तिला आजच्या या स्टेजवरून, आजच्या या आपल्या विचारमंचावरून ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र आणि निशंक या दोन्ही परिवाराच्या वतीनं रोहिणीताई लोखंडे ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रोहिणी, तुझं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटात जावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा दासू वैद्य सरांना मला वैयक्तिक ऐकण्याची संधी मिळाली, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी ऐकण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल विशाल तायडे सरांनी ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. दासू सर, तुम्हाला खरंच ऐकत राहावं आणि ऐकतच राहावं असं आपलं व्यक्तिमत्व आहे. नक्कीच पुढच्या शिक्षण संमेलनामध्ये आम्ही तुम्हाला काही सोडणार नाहीत, कारण आम्ही एकदा परिवारात आल्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही आमचा समजत असतो आणि आपणही आम्हाला
पुढील काळामध्ये वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्याचा कार्यक्रम जो आहे, उद्याचा शिक्षण संवाद हा तेलंगणा येथील तेलंगणा राज्यातील मीरा स्वरूप या उद्याच्या संवादक आहेत आणि त्यांचा विषय आहे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. या विषयावरती उद्याचं आपलं शिक्षण संवाद होणार आहे. आणि आजचा शिक्षण संवाद या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो.